आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा सर्वांना. नमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आपण आलेलो आहे. या ब्रह्मांडाची खूप कृपा आहे. आजचं सेशन स्पेशल महिलांसाठी, माझ्या माय बहिणींसाठी आजचं सेशन. आणि आजचं सेशन घेत आहे आणि घेण्याची हिंमत करत आहे, कारण आतापर्यंत या ब्रह्मांडीय ऊर्जेने दिलेला रिझल्ट, या ब्रह्मांडाच्या कृपेने आपण सगळ्यांनी जे अचीव केलं आहे ना, त्याचा सार आजचं सेशन. म्हणून पीसीओडी वर बोलण्याची मी हिंमत करत आहे. आणि म्हणून मी या ब्रह्मांडीय ऊर्जेचे अंतर्मनापासून धन्यवाद मानते. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. 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 तुमचे सगळ्यांचे अंतर्मनापासून धन्यवाद. कारण तुम्ही नेहमी शेअरिंग केलं. तुम्ही नेहमी शेअरिंग केलं. मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही मेडिटेशन केलं. आणि आणि त्या मेडिटेशनमुळे तुम्ही, अनेक महिलांनी आतापर्यंत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये जेवढ्या महिला जोडल्या आहेत, ज्यांनी स्पेशली पीसीओडी करिता कुठेतरी सेशन जॉईन केलं होतं, मॅम आम्हाला पीसीओडीचा त्रास आहे, जवळ-जवळ त्या सर्वांनी पीसीओडी वर मात केलेली आहे. मग म्हणूया थँक युनिव्हर्स. थँक्यू. 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 या ब्रह्मांडाचे किती धन्यवाद मानावे. आणि म्हणून आता सुद्धा युट्यूबला जे सन्माननीय सदस्य व्हिडिओ बघत आहेत, मी मोठ्या प्रेमाने तुम्हाला सुद्धा सांगते, की तुम्हाला जर काय आपल्या आरोग्यामध्ये सुधार घडवून आणायचा आहे, करायचं आहे या पीसीओडीला गायब तुमच्या आयुष्यामध्ये, पीसीओडी मुक्त जीवन जगायचं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. जुडा ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत, कारण ही ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे. तुमच्याच आतील ऊर्जेचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. काही बाहेर नाही आहे. आणि या ऊर्जेचा उपयोग करूया, तंदुरुस्त जगूया, छान जगूया. आपला आपलं मातृत्व असू देत, आपल्यामधलं स्त्रीत्व असू दे, ते परिपूर्ण जगूया. आणि ते या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या साक्षीने. अनेकांचा पीसीओडीचा त्रास पूर्णपणे थांबला आहे. तुमचा सुद्धा थांबणार. खरं तर हा पीसीओडी म्हटला म्हणजे फार मोठा काही अगदी भयानक जीवघेणा वगैरे आजार आहे असं नाहीये बरं काय. बिलकुल नाही. पण यामुळे मानसिकता जी होते ना, ती मात्र खरंच एक प्रकारे त्रास होतो त्यामुळे, आहे ना? म्हणून. म्हणून आजचं सेशन प्रत्येक स्त्रीच्या स्वास्थ्यासाठी, तिच्या भावनिक संतुलनासाठी आणि जीवनशक्तीशी जोडलेलं. आजचं सेशन ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्याने, ती जीवनशक्ती ऊर्जेचा वापर केल्याने मी माझ्यामधील ऊर्जांचा पूर्ण उपयोग कसा करणार? या ऊर्जेने, या विश्वासाने आणि आरोग्याकडे नेणाऱ्या आशेने घेतलेले पूर्ण रिझल्ट सुद्धा तुमच्यासोबत येणारच. तर आपण अगोदर बघूया काय असते पीसीओडी? नाही. आपण अगोदर बघूया काय असते ही ऊर्जा. हो ना? अगोदर जाणून घेऊया या दिव्य ऊर्जेबद्दल. त्या ऊर्जेच्या असण्याने आता मी म्हणते आहे, की आपण आपल्या प्रत्येक आजारावर नियंत्रण आणू शकतो. आणि मग पीसीओडी काय? ओके. मग पीसीओडी काय? कारण जर काय आतापर्यंत अनेक आजारांवर आपण नियंत्रण मिळवू शकलो आणि त्यासोबतच पीसीओडीला सुद्धा उत्कृष्ट प्रकारे आपण घालवू शकलो आहे, तर पुढचा प्रवास अधिकच सुंदर असणार आहे. तो तर असणारच, पण
ही दिव्य ऊर्जा तुमच्या, माझ्या, आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये कायम, कायम आहे. आणि ह्या ऊर्जेचा वापर आपण अनेक वेळा फार कमी प्रमाणात करतो. अनेक वेळा काय, आपण या ब्रह्मांडाशी आपली नाळ जोडायच्या अगोदर आहे ना, हा जो नाळ जोडायच्या अगोदर याचा अर्थ मला असं म्हणायचं आहे, ही नाळ जुटलेलीच आहे. पण ती अधिक घट्ट करण्याच्या अगोदर आहे ना, आपण आपल्या या ऊर्जेचा अगदी 30-35% उपयोग करतो. त्या ब्रह्मांडाने, त्या परमपिता परमेश्वराने जेव्हा तुम्हाला मला इथे पाठवलं ना, तेव्हा आपल्या प्रत्येक समस्येचं उत्तर सुद्धा घेऊन पाठवलं. आपली प्रत्येक समस्या त्याला माहिती होती काय येऊ शकते आणि त्या प्रत्येक समस्येवर उपाय देणारी ऊर्जा. त्या प्रत्येक समस्येवर फक्त उपायच नाही, तर हिचा वापर करा आणि तुम्हाला हवं, हवं ते मिळवा. एवढी क्षमता पूर्ण काहीतरी त्यांनी आपल्यासाठी दिलं. पण झालं असं, की आपल्याला त्या गोष्टीचा उपयोग कसा करायचा हे अनेकदा कळलंच नाही. अनेकदा माहितीच नव्हतं. आपण ऊर्जेचा उपयोग केला, पण नकळतपणे केला काही प्रमाणामध्ये. मग आपल्याला या ऊर्जेचा उपयोग पूर्णपणे करायचा आहे. पूर्णपणे करायचा आहे. मला तरी मोठ्या प्रेमाने असं वाटते, मी सगळ्यांना सांगते, तुम्ही व्हिडिओ सुरू करा आणि दुसरं म्हणजे नोट्स काढू नका बाबा. नंतर काढायला लागल्यास व्हिडिओवरून. आहे की नाही? तुम्ही किती नोट्स काढसाल ना, कितीही काढसाल, संपणार नाही साठा. कारण त्या ब्रह्मांडाकडे एवढं भरभरून आहे, एवढं भरभरून आहे. रजिस्टरचे रजिस्टर आपल्या मेमरीज सगळ्या फुल होतील. पण या ब्रह्मांडाबद्दल जे बोलल्या जातं ना, ते प्रत्येक वेळेस वेगळंच निघणार, वेगळंच निघणार, वेगळंच निघणार. एवढी ही ऊर्जा आणि एवढं या ऊर्जेने मला भरभरून दिलं, की मला तरी प्रत्येक वेळेस ऊर्जेबद्दल बोलताना पुन्हा नव्याने ही ऊर्जा मला सापडते. ही ऊर्जा मला प्रत्येक वेळी नव्या प्रकारे सापडते. एवढी ही कमाल आहे. पण तरी तुम्ही नोट्स नंतर काढा. हं? नंतर, नंतर. जे काही आहे ते नंतर. अगोदर आपण करूया ऊर्जेचा अभ्यास. हो ना? तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही नोट्स काढायला लागता. पण काय होते, तर मला पण तुम्ही हवे असता ना माझ्याकडे बघायला. मला समजते, की रेंज आहे, नाही, काय अडचणी आहेत, आहे की नाही बरं? हां. येस. तुमचे फॅन पण कधी-कधी मला दिसू देत चला. म्हणजे मला समजते हो, सगळं ओके सुरू आहे. फिरताना तुमचं ते हां, तुमची हालचाल मला दिसली पाहिजे थोडीशी. तुमची हालचाल दिसली की मला कळते, की हो बाबा तुम्ही आहात. हां, ओके. हं. ते एक नॅचरल येतं मग सेशनमध्ये. संभाषण होतं. एखाद्याला समजत आहे, नाही एकटं-एकटं मला नाही आवडत बोलायला. तसं मला एकटीला कॅमेऱ्यासमोर छान बोलता येतं. मला काही अडचण येत नाही, पण मला आवडत नाही. मला तुम्हाला बघायला आवडते. हां, चला. तर मग बघा बरं, हे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे माझ्याच आतमध्ये जी ऊर्जा आहे, या ऊर्जेचा मी पूर्णपणे उपयोग करणे. या ऊर्जेचा मी पूर्णपणे उपयोग करणे आणि आणि खरं तर ही ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रहण करण्याची कला शिकून घेणे. जसं या विश्वामध्ये भरभरून आहे. भरभरून विश्व म्हणजे काय? तर अफाट. तुम्ही मोजूच शकत नाही. आहे ना? विश्व म्हणजे अफाट, अनंत. या अनंताकडून तुम्ही आणि मी किती घेणार? किती घेणार, कितीही घ्यायचं घ्यायचं ठरवलं तरी. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत. कारण आपण कसे आहे? आपण सूक्ष्म आहे. या विश्वाच्या तुलनेमध्ये आपण, तुम्ही, मी, आपण सर्वचे सर्व सूक्ष्म आहे. अगदी कमी आहे. मग आपल्याला या विश्वाकडून घ्यायचं तरी केवढं आहे? अगदी सूक्ष्म. तुम्ही, मी, आपण अनुभवही घेतो आहे. बघा,
आपल्या अनुभवांचे रोज व्हिडिओ येतात. त्यामध्ये कित्येक जण अनुभव सांगतात. एका व्हिडिओमध्ये अनेक जण सांगतात. तुम्हाला माहिती आहे का? आपण जर काय आयुष्यभरही मी अनुभव शेअर करत राहिली या आध्यात्मिक या दिव्य ऊर्जेचे, रोजचे कितीही व्हिडिओ शेअर करत राहिली, तरीही फक्त आणि फक्त जशी ही जनसंख्या आहे अरबोंच्या संख्येमध्ये, त्या अरबोंच्या संख्येमध्ये असलेल्या जनसंख्येमध्ये मुंग्या माकोडे केवढे आहेत? त्या मुंग्या माकोडे जेवढे आहे ना, त्यामधली एका मुंगी एवढी मी प्रगती करेल किंवा मंजुश्री हिलिंग एवढं करेल. एवढं हे विश्व आणि एवढं या विश्वामध्ये भरभरून आहे. आपलं मुंगीचं चालणं, आपला मुंगीचा वाटा खारुताईचा पण नाही. खारुताईचा पण नाही. या निसर्गाच्या या निसर्गाची जी ऊर्जा आहे, या ऊर्जेचा उपयोग करण्यासाठी आपला फक्त एवढाच वाटा. बस. म्हणून काय म्हणते मी, की या विश्वाच्या ऊर्जेमध्ये एवढं भरभरून आहे, की तुम्ही कितीही घ्या, कितीही तुम्ही मिळवू शकता. पण ते मिळवण्यासाठी पहिले काय पाहिजे? स्वतःची क्षमता वाढवावी लागेल. ती मुंगी असते, माकोडा असते, तो तिच्या ओझ्यापेक्षा 100 पटीने ओझं सुद्धा उचलतो आणि गड चढतो चढतो. आपण नाही, आपण मानव आहे. त्यांनी त्यांची ती कॅपॅसिटी वाढवलेली आहे, की मी जरी सूक्ष्म आहे, मी जरी छोटा आहे ना, तरीही मी माझ्या ओझ्यापेक्षा मोठं ओझं उचलू शकतो. त्यांनी त्यांची क्षमता वाढवलेली आहे. कारण हे जीव निसर्गतःच या ऊर्जेचा भरभरून उपयोग करत असतात. कोणी शिकवलं त्या गाईच्या बछड्याला पाण्यामध्ये पोहणं? कोणी शिकवलं? नाही ना. त्या पिल्लांना होताबरोबरच दूध पिणं म्हणूया किंवा त्यांचं या पृथ्वी तलावर येण्याबरोबरच चालणं म्हणूया, बाळगणं म्हणूया, त्या गोष्टी कोणी शिकवल्या त्यांना? त्यांच्यामध्ये ती नैसर्गिक शक्ती पूर्णपणे आहे. आपल्याला सुद्धा ती नैसर्गिक शक्ती पूर्णपणे वापरण्यासाठी आपल्या क्षमतांचा विकास करावा लागेल. म्हणजे काय? तर पहिले या ब्रह्मांडामधील ही ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता वाढवावी लागेल. मोठ्या प्रमाणामध्ये घ्यावी लागेल. ही घेतलेली ऊर्जा मग माझ्या आयुष्याच्या सर्व समस्यांसाठी मला वापरायची आहे. हे टेक्निक शिकणं म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे. या ब्रह्मांडामधून घेतलेली ही दिव्य ऊर्जा, ही चैतन्य ऊर्जा माझ्या अध्यात्मशास्त्रानुसार आध्यात्मिक ऊर्जा मी खेचून घेतली आहे. या ऊर्जेच्या असण्याने माझा आभा स्ट्रॉंग केला आहे. माझं माझं प्रत्येक चक्र क्लीन आणि बॅलन्स केलेलं आहे. मग या बॅलन्स झालेला माझा आभा आणि माझे चक्र माझ्या शरीरामधील आजार दूर करण्यासाठी माझ्या नर्व्हस सिस्टमला, माझ्या अवयवांना, माझ्या इंद्रियांना जी प्राणशक्ती, प्राण ऊर्जा हवी आहे, ती मोठ्या प्रमाणात पुरवतात. त्या प्रत्येक अवयवाचं योग्य नियंत्रण करतात, त्याला योग्य प्रकारे ऊर्जावान करतात आणि मग आरोग्यशास्त्रानुसार ती प्रत्येक ग्रंथी बॅलन्स व्हायला लागते माझ्या शरीरामधील आणि जशी ग्रंथी बॅलन्स होते, तसा त्या ग्रंथीमधून निघत असलेला योग्य स्त्राव माझं शरीर तंदुरुस्त करतं. आरोग्यशास्त्रानुसार या ऊर्जेचा योग्य उपयोग करणे, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचारांमुळे निर्माण होणारा भावनिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक रिलेशनमधील सर्व आयामामधील सर्व गुंता सोडवण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग करणे, सोबतच छान राहण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी, अधिक काय सांगू, रिवर्स जर्नी करण्यासाठी, सुंदर छान दिसण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग करायचा आणि पुढे असं काय चक्र बॅलन्स झाले आहे. सामाजिक पुढचा पिलर्स आयुष्याचा आहे सामाजिकतेचा, आर्थिकतेचा, कुटुंबाचा, रिलेशनचा
तर ह्या सगळ्या गोष्टीवर सुद्धा मला या ऊर्जेचा उपयोग कसा करायचा हे प्रॉपर टेक्निक शिकून घेणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत एकरूप होणे. अधिकही महत्वाचं म्हणजे विशेष जर काय मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही आला असाल तर मग थँक यू युनिव्हर्स अगोदरच म्हणा. कारण हे ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्हाला या सगळ्या दृष्टिकोनातून आणि भरभरून मेडिटेशनसह अगदी तुम्हाला जे हवं आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी मेडिटेशन तयार करून तुम्हाला त्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजेच काय तर तुमचा प्रॉपर माइंड प्रोग्राम करून या आध्यात्मिक ऊर्जेचा प्रॉपर त्याच गोष्टीसाठी उपयोग करून घेण्यासाठी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कारण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला ब्रह्मांडाची देण आहे. अनेक परीक्षांनंतर इथपर्यंत ब्रह्मांडाने पोहोचवलं आहे तर त्यांनी काहीतरी ठरवलं आहे आणि ते प्लॅनिंग मध्ये त्या ब्रह्मांडाच्या त्या त्यांनी ठरवलेल्या त्या सगळ्या घटनांमध्ये तुम्ही साक्षीदार आहात. तुम्ही सोबत आहात आणि नवीन येणारे सदस्य सुद्धा तेवढेच सोबती असणार आहेत, की हो, ही ऊर्जा अति उच्च प्रमाणावर ऊर्जेचा उपयोग आम्ही केला आहे. आम्ही सुद्धा ठामपणे सांगतो, की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणलेला आहे. अगदी मोठ्या प्रेमाने तुम्ही सगळेजण म्हणत असता, "मॅडम मला माझा स्पेशल व्हिडिओ तयार करायचा आहे, स्पेशल आणि मी तो करणारच." हा जो भाव तुमच्या अंतर्मनामध्ये असतो ना, तो भाव माझा या ऊर्जेवरचा विश्वास अधिक वाढवतो आणि अधिक वेगवेगळ्या विषयावरचे सेशन घेण्यासाठी, तो अभ्यास करण्यासाठी मला अधिक प्रेरित करतो. मी तुमचे सगळ्यांचे अंतर्मनापासून धन्यवाद मानते. सर्व सन्माननीय सदस्य, मग ह्या साठी आपला सर्व महिला वर्ग अनेकदा फार फार विचारामध्ये पडलेला असतो. महिलांनो, विचारात पडण्याची खरंच गरज नाही आहे. तुमच्याच आतमध्ये आहे या ऊर्जेचा वापर योग्य करणे आणि हा आजार सुद्धा जो आतमध्ये निर्माण झालेला आहे ना, हा सुद्धा निर्माण कोणी केला आहे, तर कुठेतरी त्या ऊर्जेनीच केला आहे. त्या नकारात्मक विचारांनी, ऊर्जेनीच केलेला आहे. आपल्याला या या ऊर्जेचाच योग्य वापर करायचा आहे. आपण चुकीच्या प्रकारे ऊर्जा वापरली म्हणून आपल्या आयुष्यात हा प्रश्न आला आहे. आपण आता ऊर्जेचा योग्य प्रकारे उपयोग करूया आणि विश्वासाने सांगते, की हो, म्हणजे काय? तर हार्मोनल इम्बॅलन्स, मेटाबॉलिक इम्बॅलन्स पूर्णपणे नष्ट होणार. अंडाशयामध्ये होणाऱ्या ज्या सिस्ट वगैरे असतात त्यालाच पी म्हणतात. नाही होणार. काळजी करू नका. ओके. नाही होणार. अनेक जणांना अगदी सेकंड डिग्रीला असताना सुद्धा काही सिस्ट तयार झालेल्या असतील, तर पिरियडच्या दरम्यान स्वतः पडून गेलेल्या आहेत. काय सांगायचं? ऊर्जा कशी काम करते ना, कळत नाही. पण ऊर्जा काम करते एवढं मात्र नक्की. पण तरीही या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात या पी या आजारावर सुद्धा खरोखर का तुम्ही विश्वास ठेवावा? मला सांगा. का विश्वास ठेवावा? एक एक मुलगी येते, तुम्हाला सांगते आणि तुम्ही विश्वास ठेवावा, असं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना काय बरं शारीरिक दृष्टिकोनामधून बदल होतो? काय बरं मानसिक दृष्टिकोनामधून या ऊर्जेचा फरक पडतो? आणि वैज्ञानिक आरोग्यशास्त्रानुसार सुद्धा कसा बरं ऊर्जेचा उपयोग केला जातो आणि मग तो पी आजार बरा होतो, हे मी तुम्हाला अगदी स्पष्ट करून सांगणार आहे. मी ऊर्जेच्या नियमामध्ये राहून प्रत्येक गोष्ट सांगत असते. एवढं लक्षात घ्या. मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जुडले आहे आणि मी मी आणि माझा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट परिवार आम्ही सर्वजण या ऊर्जेच्या, या दिव्य ऊर्जेच्या नियमाला अधीन राहून लाईव्ह सेशन सुद्धा घेत असतो. आहे ना? म्हणून मला जेवढं जास्तीत जास्त देता येईल, परंतु नियमाला अधीन राहून काही सिक्रेट जे विषय आहेत, जे आपण सेशनमध्येच शिकू शकणार. ओके? हां. तर तेवढं बघावं लागेल तुम्हाला. पण मात्र
तुम्हाला मी मला जेवढं जास्तीत जास्त येथे देता येईल तेवढा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. मग काय आहे, जास्त ताणतणाव आहे एखाद्याच्या आयुष्यामध्ये, झोपेचं कमी आहे, कुठं चुकीचा आजार आहे, अचानक एखादी लाईफस्टाईल चेंज झालेली आहे किंवा काही टेंडन्सी आहे, काही एखाद्या वेळेस आला आहे मागच्या पिढीकडून आजार आणि अधिक महत्वाचं, तुमच्या आतमध्ये येथे काहीतरी जास्त नकारात्मक विचार सुरू आहेत. तेव्हाच हा पी हार्मोन्स इम्बॅलन्स किंवा आपण त्याला जे काही म्हणूया, हे निर्माण होतं. आपल्याला आपल्याला नियंत्रण करायचं आहे येथे. कळलं? येस. आपल्याला बॅलन्स करायचे आहेत आपल्या ग्रंथी. ज्या हार्मोन्स बॅलन्स करतात त्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि ते नक्कीच होणार. या आजाराचे लक्षणं सगळ्यांनाच माहिती आहेत. मी सांगण्याची गरज नाही. कुठेतरी अनियमित पिरियड्स येणारा, नियमित नाही येत त्यामध्ये अचानक वजन वाढायला लागतं. हं. चेहऱ्यावर थोडे पिंपल्स वगैरे किंवा पुन्हा मूड स्विंग होत राहतात. मानसिकतेचा विचार केला तर मूड स्विंग आणि बेबी होण्यासाठी बऱ्याच वेळा अडचणी येतात. हो ना? येस. पण ह्या सगळ्याचा काही खरं तर खूपच असा मोठा आजार आहे असं नाही आहे. या आजारावर व्यायाम केल्याने, योग्य आहार घेतल्याने आणि हीलिंग घेतल्याने खूप चांगला उपयोग होतो. काय आहे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडणे? मी प्रॉपर तो स्राव माझ्या मेंदूमधून निर्माण करणे त्या ग्रंथीसाठी, की जो तो आजार पूर्णपणे निर्मूलन करेल. तेथे सकारात्मक निर्माण करेल, नकारात्मकता नष्ट करून. आणि बऱ्याच वेळा काय होते, तर ज्यांना हा पी त्रास आहे, खरं तर काय होते ना, बापरे! बाळ व्हायला अडचण येईल आणि आपण ज्या ज्या प्रकारे आपलं भारतीय वातावरण आहे, अजूनही आपण खूप साऱ्या गोष्टींमध्ये अटकलेलो आहोत. मग जर का पी आहे, तर कसं होईल भविष्यामध्ये? हे अगदी मुलींना पहिल्यापासून डोक्यामध्ये. मग पुन्हा त्यांना त्या गोष्टीचा ताण येतो. खरं सांगू का? ह्या गोष्टीचा मनावर ताण घेण्याची गरज नाही. परंतु महिलांनो, महिलांच्या मनावर पी या शब्दाचाच मोठ्या प्रमाणावर जबरदस्त असा प्रभाव पडतो. ज्याची मुळात गरजच नाही. गरज नाही. तेथे गरज आहे खूप नॉर्मल राहण्याची. काय पी त्रास होत आहे, तर मला नॉर्मल राहायचं आहे. पण होतं काय? माझं वागणं, माझं बोलणं उलट त्याच्या होऊन जाते. त्याच्या उलट होते. आहे ना? असंच होतं ना, मला करायचं काय आहे आणि होऊन काय जाते. मला वागायचं काय आहे आणि त्याच्या उलटच वागल्या जाते. कारण मनावर तणाव येतो. मनावर तणाव येतो, "अरे, मी नॉर्मल नाही का? माझे हार्मोन्स बिघडले आहेत. आता माझं वजन वाढते आहे." आहे ना, अनेक गोष्टी आणि मग त्यामुळे काय होते, भावनिक, इमोशनल ब्रेकडाउन होतो. मनाला हं, स्ट्रेस वाढतो. कोलेस्टेरॉल वाढतो त्यामुळे. म्हणजे काय? तर दोन्ही बाजूनी इकडे शारीरिक आजार आणि इकडे मानसिक आजार स्वतःला सुरू केला आहे. मग दोन्ही बाजूनी हा ताण वाढवला. कोणी वाढवला? आपणच. खरं म्हणसाल तर जेथे नॉर्मल बिहेवियरची गरज आहे, तेथे जाणून-बुजून आतमध्ये मग ते क्रिएट होत राहते. त्या गोष्टीचा ताण आल्यामुळे. खरं ना, तर ह्या ताण घेण्याची गरज नाही. तुमच्या मनाच्या स्थितीचा थेट पी-सी-ओ-डीवर अधिक जास्त परिणाम होतो. स्ट्रेस हार्मोन्स निर्माण होतात. पुन्हा त्या सगळ्या गोष्टी अधिक-अधिक, अधिक-अधिक वाढत जातात. त्या स्ट्रेस हार्मोन्समुळे पुन्हा बऱ्याच गोष्टी शारीरिक बिघडतात. त्यामुळे ओव्ह्युलेशन डिस्टर्ब होतं. पुन्हा पी प्रॉब्लेम वाढतो. ही जी साखळी आहे ना, ही सहज सारखी-सारखी सुरू राहते. यावर नियंत्रण आणायचं आहे, तर गरज आहे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, मेडिटेशन करा, तुमच्या मनाला योग्य प्रोग्राम करा आणि मग बघा
कुठं पीसीओडी असतो तर तो इथं निर्माण होतो किंवा तो शरीरात निर्माण झाला तर तो इथून वाढतो. त्याला इथून नष्ट करायचा असतो आणि तो शरीरामधून पूर्णपणे नष्ट होतो. स्वादिष्टान चक्र. तुम्हाला माहिती आहे मी ना अध्यात्मशास्त्रानुसार सुद्धा काही-काही गोष्टी सांगत असते. स्वादिष्टान चक्र आहे ना? नक्कीच. हे जास्त इम्बॅलन्स झालेलं असते. हे ना नवनिर्मितीचं केंद्र आहे. क्रिएटिव्हिटी, फेमिनिटी आहे ना, रिप्रोड्यूस, प्रजनन क्षमतेचं केंद्र कोणतं? स्वादिष्टान चक्र आणि पीसीओडी जेव्हा असतो, तेव्हा सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये इम्बॅलन्स होतं. कोण? स्वादिष्टान चक्र. बरोबर ना? येस. आणि सोबतच आपलं असलेलं मणिपूर चक्र. मणिपूर चक्र. पुन्हा तो स्ट्रेस येतो तेथे. तेथे अनेक सगळ्या राग येतो त्या सगळीचा. सगळे इम्बॅलन्स होते. होत राहते की नाही? मनाला ताण, तणाव ह्या सगळ्या गोष्टी येत राहतात. वर मी सांगितलं तुम्हाला संतुलित नाही राहत विचार. भावना चढ होतात, उतार होतात. नेहमी मनाला ताण राहतो. काय होईल? माझं वजन का वाढतोय? स्वतःमधला तो न्यूनगंड किंवा माझ्यामध्ये स्त्रीत्व पूर्ण नाही आहे का? बरोबर ना? अनेक सगळ्या गोष्टीचा ताण येत राहतो. माझ्यात काहीतरी कमी आहे. हे सगळं जी भावना ना, ही कुठं कुठं येते? तर ही येते कुठं येते? मध्येच मेसेज येत राहतात मला काही-काही. तर ही येते सोलर चक्रामध्ये. बरोबर ना? मग ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यामुळे काय होणार सख्यांनो? ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलं ना, तर हा जो ताण आहे ना तुमचा, तो निघून जाणार. कारण ब्रह्मांडीय ऊर्जा काय करणार आहे, या सर्व चक्र, या दोन्ही चक्रांना स्वाधिष्ठान आणि मूलाधार या दोनही चक्रांना संतुलित करणार, बॅलन्स करणार. यांचा प्रवाह योग्य करणार, अंतर्मनाला शांती देणार आणि मग फक्त एवढंच काम होईल का? नाही. नाही, तर सर्व चक्रांवर कार्य केलं जाणार. ते विशुद्ध चक्र असू दे, आज्ञा असू दे, क्राउन असू दे, हार्ट असू दे, सर्व चक्र योग्य प्रकारे बॅलन्स होणार. त्या मनाची शांतता, योग्य विचार करण्याची क्षमता, हा माइंड योग्य प्रोग्रामिंग ह्या सगळ्या प्रोसेस सोबतच होणार. म्हणजे काय तर संतुलन, प्रवाह आणि शांतता सगळे चक्र अनुभवणार. मग कसं बरं काम होणार? पहिलं असं होईल, की जसं ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण जुडतो ना, तेव्हा काय होत असतं, तर पीसीओडीच्या त्रासामध्ये अंडाशयामध्ये ज्या सिस्ट किंवा काही ब्लॉकेजेस निर्माण होतात. या ऊर्जेच्या वहनाने, ऊर्जेच्या प्रवाहाने हे ब्लॉकेजेस ज्या अंडाशयामधील ब्लॉकेजेस, एनर्जी ब्लॉकेजेस पूर्ण रिमूव्ह होतात, दूर होतात. हार्मोनल्स ज्याला आपण म्हणतो, की बाबा ती सायकल जी आहे ती व्यवस्थित होते. स्ट्रेस हार्मोन्स शरीरामधील पूर्णपणे हळू कमी होते. स्वाधिष्ठान चक्र बॅलन्स होते, क्लीन होते, ओपन होते, बॅलन्स होते. माझ्याच त्या प्रत्येक स्त्रीच्या शरीरामधील सेल्फ हीलिंग पॉवर ॲक्टिव्ह करण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा. एवढं सगळं एकाच ऊर्जेने होते. एवढं सगळं एकाच मेडिटेशननी होते. हो. पहिलं मेडिटेशन जसं तुम्ही करता ना सुरू, पहिलं पहिल्या मेडिटेशन पासून तुम्हाला स्वतःमध्ये फरक दिसायला लागतो. पहिल्या आपण रेकी ब्रह्मांडी ऊर्जेला जोडलो, तेव्हापासून येणारी पहिली पाळी
त्यापासून तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागतो. काय सांगावं? त्या विश्वाच्या या ऊर्जेमध्ये ना खूप पॉवर आहे. माझ्या साधू संत महात्म्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलेली, मी म्हणजे आपण सर्व आपल्यापर्यंत पोहोचवलेली ही ऊर्जा, या ऊर्जेबद्दल आपल्याला अनेकदा माहितीच नव्हतं. तिचा वापर कुठं, कसा, किती करावा, त्यांनी आपल्याजवळ हा खजाना देऊन ठेवला आहे. आणि त्यांनी आपल्यासाठी अथर्व वेदांपासून लिहून ठेवलंय आपल्याला, की तुम्ही कुठं, काय, कसा ऊर्जेचा उपयोग करावा. आणि आपण केवढे, की आपल्या जवळ ते दिलं आहे, आपल्याला लिहून दिलं आहे, त्याचा उपयोग करा. पण आपण करायलाच विसरलो किंवा आपण आतापर्यंत ते केलंच नाही. काय म्हणावं? काहीच म्हणू शकत नाही. आहे त्या गोष्टी स्वीकार करूया, पण आता मात्र बदल करूया. आता मात्र या गोष्टीमध्ये बदल घडवून आणूया. बरोबर ना? आता बदल घडवून आणूया. आता करूया आपण ऊर्जेचा योग्य उपयोग आपल्या आयुष्यामध्ये. खरं ना, हे काही मिरॅकल्स नाहीये. आपण म्हणू बाबा चमत्कार. नाही बरं काय. चमत्कार नाही. विज्ञान आहे. मानसशास्त्र आहे या आध्यात्मिक ऊर्जेचा योग्य उपयोग करायचा आहे. शरीराच्या नैसर्गिक हीलिंग इंटेलिजन्सला जागृत करणारी ही ऊर्जा आहे. असते ना, एखाद्यामधलं टॅलेंट जागृत करायचं आहे. एखाद्यामधलं इंटेलिजन्स जागृत करायचं आहे. असते ना, गुरुजी काम करतात की नाही तसं. या विद्यार्थ्यामध्ये कुठला बरं कलागुण आहे, तो जागृत करू दे. आपल्या प्रत्येकामध्ये हा गुण आहे. हा इंटेलिजन्स आपल्या, तुमच्या, माझ्या, आपल्या प्रत्येकामध्ये, या विश्वामधील प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये आहे. माझ्या शरीराच्या या नैसर्गिक हीलिंग इंटेलिजन्सला मला जागृत करून देणारी ही ब्रह्मांडीय ऊर्जा एक साधन आहे. या ऊर्जेचा उपयोग कसा कसा करायचा ना, इथं ठरवा आणि ऊर्जेचा योग्य उपयोग करा. जेव्हा एखादी स्त्री तिच्या ऊर्जा शरीराला हिलिंग देते ना, तेव्हा तिचे फिजिकल हार्मोन्स ही सुधारायला लागतात. काय करावं? एवढं एवढी सगळी ऊर्जा फक्त मेडिटेशन करा. एवढ्या सगळ्या आयामांवर स्वतःच्या आयुष्यामध्ये मदत करा. थोडा आहार व्यवस्थित घ्या. गरज आहे थोडी व्यायाम करा. झोप अनेकांना लागत नाही या परिस्थितीमध्ये. योग्य झोप लागायला मदत करणार, तुम्हाला योग्य झोप मिळणार. तुमची लाईफस्टाईल, तुमची एनर्जी आणि माइंड, या तीनही गोष्टी खूप गरजेच्या आहेत. लक्षात घ्या. मग मॅम माझ्या या हार्मोन्समुळे ना माझ्याच्याने कामच होत नाहीये. आजचं काम मग दुपारपर्यंत, सकाळचं दुपारवर, दुपारचं मग चाललंच काम. असं होते की नाही? हं. मग चाललंच आपलं काम पुढे-पुढे, असं होत राहते. पण जसं आपण ऊर्जेसोबत जुडतो ना, तसं काय होते माहितीये का तुम्हाला? तसं तसं त्या सगळ्या गोष्टी बॅलन्स व्हायला लागतात. नाही, आपल्याला तो प्रश्न राहत नाही, की असते ना, असते ना एक विचार, की बाबा कामच होत नाही, तर मग लाईफस्टाईल काय सुधारणार आम्ही? हं. काय मॅम त्या कामामध्ये नियमितपणा येणार? का नाही येणार गं? कारण तो नियमितपणा आणण्यासाठी, मला छान राहण्यासाठी, माझी लाईफस्टाईल छान करण्यासाठी मला वेळ तर मिळाला पाहिजे. आतून तेवढी आनंदाच्या भावना तर माझ्याकडे आल्या पाहिजे किंवा माझ्यामध्ये तेवढी ऊर्जा तर पाहिजे ना. काय हे शरीर होऊन बसलं किंवा काही असे अनेक वेळा अनेक महिला बोलत असतात आमच्याशी. बरोबर ना? काय मॅडम तो व्यायाम करावा तर वाटतो, पण करायला वेळच मिळत नाही किंवा
काही होत नाही त्यामुळे असं येते. पण जसं आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो ना, तर आपली लाईफस्टाईल सुद्धा योग्य करण्यासाठी ऊर्जा मदत करते. कारण आपली एनर्जी लेव्हल वाढते. एनर्जी लेव्हल वाढली की कामं पटापट होतात. आपल्यामध्ये उत्साह येतो. मग आपली लाईफस्टाईलही सुधारते आणि आपलं माइंड योग्य प्रोग्राम करतो. त्यामुळे बघा कसे हसतायत सगळे आता. गाऊनवरच्या सगळ्यांना मी ड्रेसवर आणलं आहे, साडीवर आणलं आहे. त्या दिवसभर गाऊनमध्ये असायच्या आणि कधी-कधी तो मळका गाऊनच चालायचा यांना पहिल्या दिवसचा दुसऱ्या दिवशी. माफ करा मला. आहे की नाही? पण आता प्रत्येक जण रोज संध्याकाळी मेकअप करूनच असते. कारण आमची एनर्जी लेव्हल वाढली आहे. बरोबर? आमची एनर्जी लेव्हल वाढली आहे. आमचा माइंड योग्य प्रकारे कार्य करायला लागलेला आहे. आमच्या आयुष्यामध्ये नियमितता आलेली आहे. आम्ही स्वतःला सुंदर प्रकारे एक्सेप्ट करत आहे. आमचं स्वतःवरचं भरभरून प्रेम वाढलेलं आहे. आणि आम्ही रोज मेडिटेशन करत आहे आणि म्हणून आमची लाईफस्टाईल सुधारलेली आहे. बघा, लाईफस्टाईल सुधारली, एनर्जी लेव्हल सुधारली आणि माइंड प्रोग्रामिंग झाली. कुठं राहिला पी गायब. कारण जेव्हा एखादी स्त्री स्वतःकडे खूप प्रेमाने, खूप उबदारपणे, खूप स्वीकाराने बघते ना, ती तिचा पूर्णपणे स्वतःचा ती आहे तसा स्वीकार करते ना, तेव्हा पी-सी-ओ-डीचा तिच्यावरचा प्रभाव नष्ट होतो, कमी होतो. कारण तिचे हार्मोन्स योग्य प्रकारे निर्माण व्हायला लागतात. हे पुन्हा सांगते मिरॅकल्स नाही. तुमच्या, माझ्या, आपण महिला वर्ग आपल्या ऊर्जेचा योग्य उपयोग करण्यासाठी आहे. तुमचं बाळ छोटं असेल, तुम्ही दिवसभर त्यांच्या मागे धावा, थकणार नाही. आता कालच आमच्याकडे एक छान रेखीमय बेबी आला आहे जन्माला. सगळ्यांना माहिती आहे. कन्या रत्न प्राप्त झालेला आहे आमच्या ग्रुपचे महिला मंडळ, आजी, मावशी झालेल्या आहेत. सर्व बंधुवर्ग, आजोबा, नंतर मग मामा झालेले आहेत. आहेत की नाही? आमच्यासाठी ना अशी नेहमीच खुशखबर असते. आपल्या ग्रुपमध्ये काय माहितीये का? फक्त खुशखबरींचाच धमाका असतो. थँक युनिव्हर्स. फक्त आणि फक्त खुशखबरी पाठवता. छान त्याकरिता. आलेल्या कुठलंही संकट असो त्याला मात करण्याची आमच्यामध्ये पूर्ण ताकद असते. म्हणून कुठल्याही गोष्टीला आम्ही दुःख, वेदना मानतच नाही. आम्ही त्याला संधी मानतो, ऊर्जा देतो आणि त्यामधून सहजतेने निघतो. कारण आम्ही सर्वजण स्वतःवर भरभरून प्रेम करतो. आमच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होते. त्या महिलांमध्ये ती ऊर्जा निर्माण झालेली आहे, की तिचं प्रत्येक स्त्रियांनो तुम्ही रेकी शिकायला या किंवा नका येऊ. पण मी मात्र मोठ्या प्रेमाने तुम्हाला सांगेल, की या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. तुमच्याच आयुष्याची सगळी चावी स्वतःच्याच हातात घ्या. काय? ऊर्जावान राहण्याची, आनंदी राहण्याची, आरोग्य संपन्न राहण्याची, नातेसंबंध छान करण्याची, सगळ्याच गोष्टींचा जॉब छान ठेवण्याची, अधिक काय? आपल्या मुलांची सुरक्षा करण्याची, सासूबाईंच्या लेकराची सुरक्षा करण्यासाठी, सगळ्याच गोष्टीसाठी. आहे ना, आपल्या कुटुंबाचं बॉन्डिंग वाढवण्यासाठी तुम्हाला हवं त्या गोष्टीसाठी ऊर्जेचा उपयोग करा. आर्थिकता? हो, पैसा हातात टिकला पाहिजे. या सगळ्यासाठी ऊर्जेचा उपयोग करा. तुमचं आरोग्य तर दुरुस्त होणारच, पण त्यासोबत बोनस तुम्हाला भरभरून मिळेल आणि हे बोनस मंजुश्रीने देणार बरं काय. तुमचीच ऊर्जा तुम्हाला बोनस, 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 बोनस देत राहणार. कळलं? असंच ते आहे. असंच असतं ब्रह्मांड. थँक म्हणा युनिव्हर्सला. थँक म्हणा, थँक म्हणा आणि महिलांनो, मी तर तुम्हाला बोलवतेच आहे रेकी शिकायला. पण जर काही कारणास्तव तुम्हाला लेट झालं ना, तर एवढं लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा, स्वतःला सांगत राहा, की मी पूर्ण सुरक्षित आहे. माझं शरीर परफेक्ट आहे. मी स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. मी संपूर्ण आहे. स्वतःला सांगत राहा. पुन्हा सांगू एकदा? पुन्हा सांगू? मी पूर्णपणे सुरक्षित आहे. माझं शरीर परफेक्ट आहे, संपूर्ण आहे.
मी परिपूर्ण आहे स्वतःला सांगत राहा. हो, आता ते काही पाठांतर केलेल्या थोडी आहेत त्या अफर्मेशन मागे पुढे होऊ शकतात. पण असं सांगत राहा स्वतःला, की मी परिपूर्ण आहे. स्वतःवर भरभरून प्रेम करायला लागा. जसं तुमच्यामधून तो प्रेमाचा छान हार्मोन्स क्रिएट होईल, तो रागाचा पण काढून टाका. माफ करा लोकांना, माफ करा, माफ करा, माफ करा. बऱ्याच वेळा असं होते, "काय मॅडम तुम्ही सगळ्याच सेशनमध्ये माफ करा सांगता." तुम्हाला माहिती का? माफ करणं ना 2 गोष्टींसाठी कार्य करते. आपल्याकडे 2 गोष्टी नेहमी असतात. आहे ना. पुन्हा त्या 2. बघा, माफ करा. लक्षात घ्या. माफ करा म्हणते मी, माफ करा. माफ करा नेहमीच एकच आहे, माफ करा. मग ते माफ का करावं लागते? का करावं लागते माफ? करणाऱ्या व्यक्तीने तुमच्यावर अन्याय केला असेल, त्रास दिला असेल, खरंच तुम्हाला त्यापासून सगळ्या गोष्टी तुमचं बरोबर आहे. तुमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे ते, "मॅम नाही केला जात हो माफ. तुम्हाला काय माहिती आमच्यासोबत काय-काय झालंय?" अरे हो ना, पण त्या करणाऱ्या लोकांनी तुमच्यासोबत एक वेळा वाईट केलं आहे, एक वेळा. पण त्या पुन्हा तो विचार करून तुम्ही स्वतः सोबत पुन्हा-पुन्हा वाईट करता. त्यांनी एक वेळा अन्याय केला आहे. तुम्ही त्या विचारांनी तुमच्यावर जास्त वेळा अन्याय करता. तो प्रसंग पुन्हा अनुभवता, पुन्हा तो प्रसंग अनुभवला, की पुन्हा त्या वेदना अनुभवता आणि पुन्हा तुमचा त्रास वाढवता. काय सांगू? मॅडम जातच नाही हो डोक्यामधलं. येतच राहते. या ना रेकी शिकायला. काढूया आपण. आपण सगळे मिळून प्रयत्न करूया त्या दुःखावर फुंकर टाकण्याची, त्या वेदनेवर फुंकर टाकण्याची. नक्की सांगते, जेव्हा लोकं आयुष्यामध्ये आम्ही मंजुश्री हिल इन्स्टिट्यूटमध्ये असं म्हणत असतो, की त्या दुःखाला सुद्धा धन्यवाद, त्या दुःख देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद. थँक यू, कारण तुम्ही आम्हाला ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलं. कारण तुम्ही जर दुःख, वेदना, त्रास दिला नसता ना, तर आम्ही कुठं ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलो असतो. आम्ही तर आमचंच आयुष्य जगत राहिलो असतं. आपल्यापैकी आहे का बरं असं कोणीतरी, की आपल्या आयुष्यामध्ये परिपूर्णता आहे आणि आपण आहे चाललो भान करतोय. फारच क्वचित. आहे ना? पण माणूस ऊर्जेसोबत जुडलो आहे आपण. कारण आपल्याला त्या दुःखाने, त्या वेदनेने, त्या त्रासाने इथपर्यंत जोडलं आहे. एवढ्यापर्यंत तुम्हाला पोहोचून देईल. ब्रह्मांड मला सोबत देईल, तुम्हाला सोबत देईल. हं. मग बघा माफ करा, माफी मागा असं काही नाहीये बरं काय. आपल्याला त्यांच्या समोर जाऊन ज्या व्यक्तीने त्रास दिला त्यांच्या समोर जाऊन त्यांची माफी मागावी लागते, असं काही नाहीये. नाहीतर कोणाला वाटेल, की मॅडम आम्ही त्यांच्या समोर जाऊन त्यांची माफी मागावं. त्यांनी आम्हाला एवढा त्रास दिला आणि त्यांच्यामुळे आम्हाला एवढा त्रास सहन करावा लागला. मग आम्ही कसं काय त्यांना माफी करू? आणि वरून आम्ही त्यांच्याजवळ जर माफी मागायला आणि माफ करायला गेलो ना, तर त्यांना काय वाटेल? त्यांना वाटेल यांचीच गरज आहे. आपलंच बरोबर होतं. असं करायची आपल्याला गरज नाहीये. आपल्याला कोणाच्या समोर नाही जायचंय माफी मागायला. आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे. आपल्याकडून ते कर्मबंधन तोडायचं आहे. कारण मला माझी लाईफस्टाईल चेंज करायची आहे. मला माझी ऊर्जा वाढवायची आहे. मला रोज त्या दुःखाने, त्या वेदनेने मला रोज जो त्रास होतो किंवा वारंवार जो त्रास होतो, त्या त्रासामधून मला स्वतःला मुक्त करायचं आहे. म्हणून मला लोकांना माफ करायचंय. कळलं? येस. मला त्यांच्या जवळ नाही जायचं आहे. मला अंतर्मनापासून त्यांना माफ करायचं आहे. कारण मला माझं सोलर चक्र क्लीन करायचं आहे. मला माझं हार्ट चक्र ओपन करायचं आहे. मला या ब्रह्मांडाची खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करायची आहे आणि सेम हाच तो प्रेमळ कंप पी फ्री लाईफ घडवतो. ज्याच्या अंतर्मनामध्ये त्या रागाच्या, त्या द्वेषाच्या, त्या भावना आहेत ना, तो लवकर फ्री लाईफ जगू शकत नाही आणि ते फ्री लाईफ जगण्यासाठी हा जो महामंत्र आहे, हा लोकांना शक्य होत नाही. मात्र मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही विचारतो एक वेळा, "काय वाटतंय आता?" "मॅडम नाही, आता सगळ्यांना माफ केलंय. आता काही नाही राहिलं आतमध्ये." असा तो विचार येतो. तर या नक्कीच. मोठ्या प्रेमाने तुमच्यासाठी ही ऊर्जा, या ऊर्जेसाठी तुम्ही निवडले आहात आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. किती बोलत राहील ना मी, तरी मी बोलतच राहील, बोलतच राहील, बोलतच राहील. फक्त एवढं म्हणते, की तुमच्या आतील तो प्रेमळ कंप जागृत करा.
आणि स्वतःला पीसीओडी मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा. स्वतःसाठी घडवा, स्वतःला घडवा. असं नसते. दुसरं कोणीही तुमचं अ, आयुष्य घडवणार नाही. दुसरं कोणीही तुम्हाला या आजारामधून बाहेर काढणार नाही. गोळ्या औषधी घेसाल, काही विशेष दिवस सगळ्या गोष्टीचा फरक पडेल. पण जोपर्यंत तुमची स्ट्रेस लेव्हल कमी होत नाही, तोपर्यंत हार्मोन्स पूर्ण बॅलन्स होणार नाही आणि तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सुरू राहतील. ही सायकल आपल्याला थांबवायची आहे. तुमचं शरीर पूर्णपणे दिव्य ऊर्जेसोबत एकरूप करा. तुम्ही स्वीकारणार ते तुमचं आयुष्य पीसीओडी मुक्त असणार. स्वतःला सांगा, की मी पीसीओडी मुक्त जीवन स्वीकारत आहे. माझे हार्मोन्स योग्य प्रकारे सुंदररित्या बॅलन्स होत आहे. माझं स्त्रीत्व, मा पावित्र्य शक्तिशाली आणि हेल्दी आहे. माझा ताण पूर्णपणे वितळून गेलेला आहे. माझ्या शरीरावर माझं भरभरून प्रेम आहे. पूर्णपणे स्वतःला हील करा, हील करा, हील करा. काय-काय सांगणार मी तुम्हाला? काय-काय सांगू? मी ना जेवढं बोलेल ना, तेवढं बोलू शकेल. पण तुम्हाला एवढं सांगते, फक्त ऊर्जेसोबत जोडा. बस तुमच्या आयुष्यामधले सगळे प्रश्न मिटवा. काहीच नाहीये. फक्त थोडा वेळ बसावं लागतं आणि एक वेळ त्या अ, ऊर्जेसोबत जुडलो ना आपण, तुम्हाला माहितीये, की उलट असं वाटते अधिक मेडिटेशन करावं, करावं. जसं आपण रोज जेवण करतो की नाही? जेवण ते रोज करतो ना सहजपणे. असं आहे का की मला जेवायला वेळ काढावी लागते? नाही ना. आणि आपण वेळ काढतो, तसा मेडिटेशनला वेळ मिळतो. मेडिटेशन करायला सुरुवात केली, की आपल्याला बरोबर वेळ मिळतो. ऊर्जा आपल्याला मदत करते, मदत करते, मदत करते. त्या नकारात्मक ऊर्जा हळू नष्ट होतात, नष्ट होतात, नष्ट होतात. तुमच्या आतील ती प्रेमाची, दयेची, मायेची भावनांनी पूर्ण होते. सर्व बॅलन्स होतात हार्मोन्स आणि पीसीओडी मुक्त आयुष्य तुम्ही जगता. एक नाही, मी सांगितलं तुम्हाला ग्रुपला जोडलेल्या ज्यांचा पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आणि अनेक जणींचं असं तरी होतं, की मला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे हे मला माहीतच नव्हतं. ओके. पण आता मात्र त्या येणाऱ्या जेव्हा पाळी येते ना, तेव्हा ना मी एकदम नॉर्मल असते. माझी कधी चिड होत नाही. मध्ये तो त्रास होत नाही. केव्हा पाळी आली आणि केव्हा गेली आम्हाला कळतही नाही. ज्या ठिकाणी आम्ही 4-4 दिवस झोपून राहायचो, आमची एक सखी होती, पूर्ण 4ही दिवस तिला सलाईन घ्यावी लागायची. पण आता मात्र ती अगदी वेदनामुक्त. कोणी असं म्हणते आहे बघा व्हिडिओ जुने, की आयुष्यामध्ये 50व्या वर्षापर्यंत सॉरी 45 ते 50 वर्षामध्ये असतील त्या ताई. तर की एवढ्या जेव्हापासून ती आली, सोबत जोडली 14व्या-15व्या वर्षापासून, तेव्हापासून पहिल्यांदा वेदनामुक्त पाळी अनुभवली. मग काय म्हणावं या युनिव्हर्सला? कुठं आहे हे सगळं? हे आपल्या आतमध्ये आहे. आपल्या आतमध्ये स्त्री शक्ती स्त्री शक्ती जर आपल्याला दिलेली आहे, तर त्या स्त्री शक्तीला सोबत डिव्हाइन एनर्जी दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्याची क्षमता सुद्धा तुझ्याच आतमध्ये दिली आहे या ब्रह्मांडाने. स्त्री म्हणून जर जन्माला घातलेला आहे, तर तुला स्त्री शक्ती हा शब्द लावलेला आहे आणि त्या शक्तीजवळच सगळी शक्ती आहे. तुझे प्रश्न सोडवण्याची आणि इतरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा. तर प्रत्येक सखींनो स्वतःमधील ऊर्जा ओळखा, तिचा योग्य उपयोग करा आणि मोठ्या प्रेमाने ऊर्जेसोबत जुळा. आणि मग बघा आयुष्य प्रत्येक दिवसाला कसं अधिक सुंदर, अधिक सुंदर, अधिक सुंदर, सुंदर, सुंदर होते. थँक यू युनिव्हर्स. थँक यू, थँक यू, थँक यू. मी मोठ्या प्रेमाने आपल्या सर्वांना विचारेल, कोणाला काही बोलायचं आहे का? कोणाला काही अनुभव सांगायचा आहे का? तर नक्की सांगू शकता. आता व्हिडिओ मात्र सुरू करावे लागतील. हो ना? येस. व्हिडिओ सुरू करावे लागतील आणि सेकंड डिग्रीच्या बॅचचे सदस्य मी सांगितलं होतं, फर्स्ट डिग्रीच्या बॅचचे सदस्य आपल्याला शेअरिंग द्यायचं आहे. ग्रँड मास्टर्स हां ना? हां. काय बदल वाटतोय ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपल्याला या एवढ्या दिवसामध्ये?
विचार सांगा. कोण बोलते? माईक सुरू करू सगळ्यांचे? ओके. हं. तुम्ही तुमचा माईक सुरू करू शकता. फक्त घाई करूया. मग तुम्ही नंतर शेवटी काय म्हणता माहिती आहे का? मॅडम मी. मग ते मध्ये लेट होतं. आपल्याला मेडिटेशन पण घ्यायचं आहे. श्रद्धा मोहिते, मोहिते ताईंनी हे माईक सुरू केला. बोला मोहिते ताई. कुठे आहात तुम्ही? मला दिसत नाहीये पण. आहे मी आज आले. 2 हां, दिवस बोला. नव्हते गावी गेलेले. बरं. आज आले. बोला. ताई, तुम्ही माईक सुरू केला. तुम्हाला काही बोलायचं आहे का? हो. सांगा ना मग. आहे म्हणजे काय बदल आताच वाटतो जरा स्वतःमध्ये? असं सेशन बोला ना. काय आहे बदल वाटतो थोडं म्हणजे स्वतः? जरा थोडं पहिलं ऐकून वेगळं वाटत होतं, पण आता वाटतंय की कधी एकदा बसते. एवढं तरी परिवर्तन झालंय. नक्कीच, काही नक्की. गोष्टी आपल्या हातात नसतात. आता कसं देवदिवाळी होते, घरचे कार्यक्रम होते, त्यामुळे जाणं बाहेरच भागच होतं. हरकत नाही ताई. म्हणजे स्वतःमध्ये काय व्हिडिओ बदल वगैरे वाटतो? या या आठवड्यामध्ये स्वतःमध्ये काय बरं बदल वाटतो? बस. आहे म्हणजे बरीचशी पॉझिटिव्हिटी आतून आल्यासारखी वाटतेय. खूप छान. किती माझ्यातूनच. तारखेच्या खूप सुंदर. किती तारखेच्या बॅचला बसल्या श्रद्धाताई तुम्ही? शारदा, श्रद्धा? 15 तारीखच्या. आता 15च्या अच्छा. हां, म्हणजे फर्स्ट डिग्रीलाच आहात तुम्ही अजून. हो ना? फर्स्ट डिग्रीला. हो, हो. खूप सुंदर. बहुत बढिया, बहुत बढिया. सगळ्यांनी मनापासून टाळ्या द्या ताईला, की एका आठवड्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडवत आहे. आहे ना? येस. हे तर खूपच आहे ना. याला तर खूपच छान रिझल्ट म्हणतात ताई. जसं आपण पुढे जाणार तसा अधिक बदल घडून येणार आहे. हं? हो. हां. कोणतीच काळजी करायची नाही. युनिव्हर्स मदत करत असते. तुम्हाला वाटतेय ना मेडिटेशनला बसावं? बस. हो ना, त्याच आता मी 7:30 वाजता आले गावावरून, गोव्यावरून. फक्त केर-कचरा केला, अंघोळ केली आणि बसले आता. खूप सुंदर. अजून बहुत बढिया. छान. युनिव्हर्सला फक्त म्हणा, म्हणा. ऊर्जेसोबत जोडत आहेत थँक यू त्याकडे. युनिव्हर्सल. खूप थँक छान. यू युनिव्हर्सल. थँक यू युनिव्हर्सल. ओके. चला. तर अधिक नेक्स्ट नेक्स्ट संजना. काय? पहिलीच डिग्रीची बॅच संजना. बोला. काय बदल वाटतो? नाही माईक सुरू करावं लागते. बोला खूप बरं संजना. माईक झालं सुरू. हां. खूप म्हणजे पहिल्यापेक्षा खूप असं बरं वाटतं मेडिटेशन केल्यानंतर पण खूप छान वाटतं. खूप सुंदर. छान. ओके. सेकंड डिग्रीचे सदस्य श्वेताताई कदम. आहात का तुम्ही घरी? तुमचा मेसेज आलेला आहे, पण मी नाही बघू शकले. म्हटलं तुम्ही इथंच बोला. हो मॅडम. हं. मॅडम एकच काहीच नाही, जास्त काही बोलत नाही, एकच बोलू शकते. हो जाएगा अभी, सब कुछ हो जाएगा. जो होने वाला नहीं वो भी हो जाएगा. जो भी मुझे बोले ये नहीं होएगा, नहीं होएगा. आता कालच माझ्या मैत्रिणीचं ऑपरेशन झालं. तिथे मी गेले. मला पेन होत आहे. तर मी तिला माझ्याकडून जसं जमेल मॅडम तसं तुम्ही शिकवल्याप्रमाणे तिला हिलिंग दिली आहे. हं, पण हं, तिला मी हं. सांगितलं, तिला डॉक्टरांनी सांगितलं की तुला ऑपरेशन झाल्यानंतरही थोडासा प्रॉब्लेम असणार आहे. पण मी तिला हं, बोलले हं. काहीच प्रॉब्लेम नसणार आहे तुला. काहीच प्रॉब्लेम नसणार आहे. नसणार माझं आहे. अंतःकरण सांगतंय की तुला हां. काहीच प्रॉब्लेम नसणार. आज ती चाललीये आणि मला फोन केला की मला डॉक्टरांनी सांगितलं की तू फिट आहे आता. उद्या तुला डिस्चार्ज देणार. मी म्हटलं ना येस. काहीच नसणार आहे. म्हणजे ती एकदा पॉझिटिव्हिटी जी आपल्यामध्ये आहे ना, ती समोरच्याच्या मध्ये आपोआप जातेच जाते. आणि ती व्यक्ती ही पॉझिटिव्ह होते आणि तिच्यामधले ते सर्व आजार किंवा म्हणजे हे जे काय प्रॉब्लेम्स असतात, निगेटिव्हिटी ती आपोआप निघून जाते. ह्याचा अनुभव खूप छान आलाय मॅडम. आणि दुसरी गोष्ट, जे पण संकट येतं म्हणजे माणसाला संकट येणारच आहे. आज हे आहे तर उद्या दुसरं येणार आहे. दुसरं संपलं की तिसरं असणार आहे. हे तुमच्याकडून म्हणजे आम्हाला माहित, आता आम्ही एवढं ऐकतोय तुमच्याकडून. तर हे संकट गेलं तर ह्याला पण मार्ग येणार आहे, त्याला पण मार्ग. माणसाची ना म्हणजे आता ही ऊर्जा आल्यापासून असं वाटतं आने दो,
आने दो, संकट को आने दो, मैं हूँ, है, लड़ेंगे, सब होएगा, अच्छा होएगा. आत्मा नमस्ते मॅडम. खूप छान सुंदर. वाटतंय. हा, थँक्यू. खूप छान, खूप छान. नक्कीच सगळ्या गोष्टी होणार श्वेता. एखादी गोष्ट वेळ लागतो, डेस्टिनी असते, पण होणार एवढं मात्र नक्की. छान विश्वास ठेवा. हं? खूप सुंदर. तुमची घेण्याची भूमिका ती तुम्हाला अधिक जास्त अनुभवाने प्रगल्भ करत असते. खूप सुंदर. नेक्स्ट. मला दिसले पाहिजे तुम्ही. सुनीताताई भोईर, बोला बरं तुम्ही बऱ्याच दिवसापासून कधीच नाही बोलल्या. सुनीताताई. सुनीताताई तुमच्यापर्यंत माझा आवाज येतो. काय वाटते तुम्हाला ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडल्यानंतर? सुनीताताई नंतर सुजाताताई विरकर. हं? सगळे सगळे यस घेऊ का पहिले? एस वाले सगळे नंतर ए वाले सगळे असं घ्यायचं का? घ्या सुनीताताई माईक सुरू करा. काय वाटते तुम्हाला? मी नंतर बोलते. बरं बरं काय हरकत नाही. सुजाताताई. मॅडम मेडिटेशन केल्यापासून शांत आणि खूप करावं असं वाटतं. परवाचं मी ना अटेंड केलं नाही. रेकॉर्डिंग असली तर पाठवता का? हो नक्कीच. तुम्ही कोणत्या डिग्रीला आहात? सेकंड. हा मग सेकंड डिग्री सगळे प्रोटोकॉल आपल्या व्हिडिओमध्ये आहेत. काळजी करू नका. ओके. ग्रुपला विचारा की परवाला काय झालं आणि तुम्हाला एक नाही एका प्रोटोकॉलचे 2-2 व्हिडिओ आहेत. काळजी नका करू. ठीक आहे? हो हो हा, हा, हा. हो. खूप छान. थँक्यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कुंदाताई कदम. नंतर सोनारताई. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आमच्या कॉलनीमध्ये एक मावशी आहेत, त्यांचं वय 70 प्लस आहे. हा. तर त्यांना ना स्किन डिसीज झाले खूप, म्हणजे त्यांनी औषध वगैरे घेतले तर तेवढ्या पुरता फरक पडला त्यांना. मॉइश्चरायझर हे सगळं स्ट्रॉंग दिले डॉक्टरनी, वापरले, फरक पडला. आणि त्याच्यानंतर परत त्यांचा त्रास सुरू झाला, असा ड्रायनेस, खाज, रॅशेस. तर त्यांना मग मी म्हणलं मी रेकीचा क्लास करत आहे तुमच्याकडे, तर मग मी देते तुम्हाला 1-2 वेळा. म्हणजे दिली मी त्यांना रेकी, 3 वेळा दिली फक्त. त्या एवढ्या खुश झाल्या ना, घरी मला बोलवलं आणि म्हणल्या खूप फरक पडलाय आणि मला देत जा तुम्ही रेकी, खूप छान वाटतं, एकदम फ्रेश वाटल्या त्या. आणि म्हणे पैसे घ्या तुम्ही पण मला देत जा रोज. तर मी पैसे म्हणलं घ्यायचे. नाही, हं. सेवेसाठी. हो, घ्यायचे. हो. आणि घ्यायचे, घ्यायचे. लगेच पैसे लगेच कसं घ्यायचे. मॅडम, आज आणखी शिकतोय ना आम्ही. तर मी तरी म्हणलं पण काही नाही, घ्यायचे. पैशाच काही नाही, पण सेवा म्हणून मी देईल तुम्हाला, तुम्ही छान व्हा चांगल्या. रेकी रेकी ठीक आहे आपण प्रॅक्टिस करतोय हरकत नाही. पण जर का एनर्जी मिळत आहे तर रेकी फ्रीमध्ये द्यायची नसते. रेकीचा नियम आहे. त्यामुळे एनर्जी घ्यायची. ओके? आणि त्या हां. एवढ्या खुश होत्या ना मॅडम, खूप खुश झाल्या त्या. हा अनुभव आहे. 2-3 वेळाच दिली असेल मी त्यांना. खूप घरूनच सुंदर. त्या कॉलनीतच येत राहायला. हो. धन्यवाद तुमचे ब्रह्मांडाचे. अच्छा स्वतःमध्ये काय बदल वाटतं ते पण सांगा ना आता? स्वतःमध्ये पण खूप मेडिटेशन करते दररोज मी. माझा चिकनगुन्या पण गेलाय. छान फ्रेश वाटतं. खूप आवडतं सुंदर. मेडिटेशन करायला, चक्रांची माहिती हे. आणि आता ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतली तर छान वाटते. पॉझिटिव्ह खूप सगळं. खूप छान. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता इथे एक ताई दिसल्या होत्या विशाखा, विशाखा. नवे जुने एकत्र करते. विशाखा कांबळी. हं. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. थँक यू. आत्मा नमस्ते मॅडम. बोला. आत्मा बोला नमस्ते. विशाखा. रेकीला जोडल्यापासून पॉझिटिव्ह जास्त वाटायला लागलंय. हं. थकवा किंवा म्हणजे घरातलं वातावरण छान झालंय. आणि मेडिटेशन केल्यानंतर म्हणजे थकवा वगैरे म्हणजे आपल्या शरीराला हील बोलतात, पॉवर एक वेगळीच जाणवते. छान वाटतंय. छान वाटतंय. खूप मस्त. खूप मस्त. छान, छान, छान. आत्मा सोनार ताई. सोनार ताई माईक सुरू करा आणि रुबी हा तुम्हाला शेअरिंग करायचं आज हं.
आपण आलो होतो तेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जेला काय होतं आणि काय काय फरक पडत गेला. ओके. आज सगळ्यांनी आमच्या छोट्या बाळाला ऐकायचं आहे. छोटं बाळ पॉझिटिव्ह बोलेल अशी अपेक्षा आहे. सोनारताई माईक सुरू नाही होत आहे. रुबीच बोलणार आमची. आज रुबी ऐकायचं ना माने दादा? रुबीला माने डॉक्टर साहेब, माने दादा नक्कीच. माईक सुरू करा. रुबी म्हणतात मला संधी नाही देत मॅडम बोलायची. बोला मॅडम. आत्मा नमस्ते. आता नमस्ते मॅडम. हा काय बोलू, बोला. मला तर काय शब्दच नाही बोलायला. रुबी चष्मा दिसून राहिला ना फक्त. थोडासा व्हिडिओ बरोबर करा ना तुमचा. हो. व्हिडिओ बरोबर करा. हा येस. छान. सांगा. काय बदल झाला आपल्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर? पुष्कळ बदल झाला, पुष्कळ बदल झाला. किती बदल झाला काय सांगू नाही शकत. त्या दिवशी मी तोंडावरती एवढे पडले ना, एवढं माझ्या डोळ्यावरती अशी काळा निळा झाला होता. एक दिवस 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. नंतर 2 दिवसांनी बघते तर काय नाही झालं. आता बघ तर काय नाही, इथं दुखते फक्त जरासं. सगळं 15 ओके. दिवस, 3 आठवडे झालं. हा छान छान. काहीच असं नाही. असं वाटलं होतं की बापरे काय होते काय नाही असं वाटलं होतं ना रुबी? मला हो असं वाटलं, असं तोंडावरती पडले मी. बापरे, मला काय माझं समजत नाही, काय चक्कर आली काय आली. म्हणजे पाय दोन्ही गेले पाहिजे व्हीलचेअरच्या खाली ना, अशी तोंडावरती पडली मी. आणि सगळीजण घरात होती माझ्या. आणि माझे दोन्ही गुडघे ना तेव्हापासून ना बरे झाले. मला उठवली ना, दोन्ही गुडघे वाकलं होतं ना, मला त्या दोघींनी उचलली ना, माझ्या कामाले आणि दुसऱ्या महिन्याने दोन्ही गुडघे माझ्या आज बरं झाले. छान छान छान. आता लवकरच आपण चालणार आहे हा. म्हणजे आता तर आपण तुरु चालायला लागलोय पण आता छान काटक चालणार आहे. काळजी करू नका. हो ना रुबी? हो हो हो. हा. आणि मी तुमच्या लेकीला फोन पण केला, मेसेज केला होता. तिचा फोनही आला होता मला. म्हणे जर काय अधिक अधिक थोडीशी प्रगती असली ना, तर मॅडम नक्कीच मी तुमच्या लाडक्या रुबीला शेगावला घेऊन येणार. हो, मी आणि तिला जराशी सांगितलं. चालले. ओके? हो, हां. जराशी चालले असते. येस. पण जर का तोपर्यंत अधिक प्रोग्रेस झाला, तर नक्कीच आणेल म्हणे. नाहीतर मॅडम पुढच्या वर्षी 100% तिला तुमच्याकडे घेऊन येणार. ओके. हो तोपर्यंत थोडीशी अधिक प्रॅक्टिस करूया चालायची. हो ना? हो हो. हं. नाही, ऊर्जा तुम्ही ब्रह्मांडाकडे मला ताकद मागते. मला उभं राहायला मला ताकद मागते. खाऊन नक्कीच. पिऊन काय मला काय आता काय होणार नाही. खाऊन किती माझी ऊर्जा वाढेल. देवामध्ये मला ताकद देवाकडे आहे. काही नक्कीच. हसीमकडे ताकद द्यायला आपल्याला. येस. तुझ्याकडे ताकद आहे फक्त. येस. कोण नाही आपल्याला काय देणार. येस. ब्रह्मांडच देणार आहे. कोणी नाही देऊ शकत. तेवढं ब्रह्मांड देतं. आणि खरं म्हणजे ना, तर आम्हालाही अशक्य होतं. जेव्हा रुबी क्लासला आल्या, तेव्हा आम्ही पण खरंच खूप टेन्शनमध्ये होतो, की कसं होईल? कसं बाबा? आणि आमच्या रुबी आज काय वॉकरच्या सहाय्याने का होईना, पण चालायला लागल्या. हे आमच्यासाठी ना मोठी झेप आहे. हो ना रुबी? टॉयलेटमध्ये एकदा उठता बसता येस. आलं म्हणजे जिंकलं मी. येस. येस. आता टॉयलेटमध्ये उठता स्वतः सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. एक स्वप्न आहे हम्म. आणि स्वतः चालता आलं पाहिजे हे स्वप्न आहे. विना वॉकरचं हो. चालता आलं पाहिजे आणि होईल, हे पण हम्म. होईल. हं? जेवण वगैरे मला नक्कीच करता आलं. जेवण मला करायला पुष्कळ आवड मला. जेवण मला करायला पुष्कळ आवडतं. स्वयंपाक. हो. मग विचार करा, तर हो जाएगा. उभं नाही राहता येत म्हणून स्वयंपाक नाही करता येत ना. करणार. ओके. आपण तेच तर. ठरवलं होतं. एक दिवस असा होता, की सांगा आम्ही टार्गेट घेतलं होतं आणि आम्ही टॅरो रीडिंग पण केलं होतं. आम्ही म्हटलं होतं, की आपण शेगाव प्रोग्रामच्या अगोदर चालणार आणि ते युनिव्हर्सनी करून दाखवलं. युनिव्हर्सनी तथास्तु हो. म्हटलं रुबीला. रुबी खूप मेडिटेशन करतात, खरंच करतात. आणि त्यांची ऊर्जा खूप वाढवली आहे. यामध्ये आम्ही कोणी काही केलं असं नाही आहे. रुबीनी स्वतःची ऊर्जा वाढवली. जी लेडीज 70 वर्षाच्या वयामध्ये पूर्ण बेडवर होत्या, त्यांचा पाय पूर्ण निकामी झालेला होता. त्यांनी स्वतःची ऊर्जा वाढवली. त्यांनी स्वतःची पावलं टाकायला सुरुवात केली.
एवढं म्हणसाल युनिव्हर्सची कृपा. तुमच्यामुळे आणि ब्रह्मांडामुळे मला सगळं झालं. तुम्ही मला सहाय्य केलं. तुमचं खरंच नक्कीच कायम खूप सहाय्य राहणार. काळजी करू नका. फक्त फोन नाही करायचे बस. माझे सेशन सुरू असतात म्हणून. फोन नाही समजत नाही काय. 2 दिवस मी जॉईन नाही झाले, माझा फोन बंद पडला ना, दुसरा फोन हा 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 काही म्हणून ते हरकत नाही. प्रॉब्लेम झाला. आज लिंक आली नाही ना, तर असं संडे सेशनला जॉईन करायचं. आता आपलं सेशन संपलेले असल्यामुळे आणि मॉर्निंग मेडिटेशनलाही बसायचं. नक्कीच काम पडलं तर तुम्ही आता यावर्षीच चेकअपला येसाल. तिने फोन बनवून आणला, आता बनवून आणला. मस्त 2 मस्त खूप दिवस ती सुंदर. नव्हती ना, कामाला सुट्टीवर गेलती बरं. म्हणून वांद झालं. छान. चला आत्मा नमस्ते रुबी. ओके बरोबर. बाय बाय. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर. रुबी मॅडम मला रात्री 3-3 वाजता फोन करून विचारायच्या काय करू मी. तर मी त्यांना मोटिवेट केलं, 5 मेडिटेशन करा म्हटलं, तुम्हाला चालायला येणार 100%. आणि त्यांनी सुरुवात केली तेव्हापासून 5 मेडिटेशनला. खूप सुंदर खूप सुंदर. येस. ब्रह्मांडाचे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि त्यांना मी एअरपोर्टवर रिसिव्ह करायला जाईन असं पण त्यांना प्रॉमिस केलं होतं मी. तुम्ही प्रोग्रामला याल शेगावच्या, तेव्हा मी तुम्हाला एअरपोर्टला रिसिव्ह करायला जाईन. आपल्या क्लासमध्ये मी म्हटलेलो, आठवतंय मॅम तुम्हाला? हो. चला होणार सगळ्याच गोष्टी होणार. या वर्षी आपला टार्गेट आहे की स्वतःच्या पायावर रुबी, अर्चना आणि पल्लवी चालत येणार शेगावला. आम्ही ब्रह्मांडाला मागणी मागतो आहे. काय सेम फ्रिक्वेन्सी मॅच होत असते. सेम फ्रिक्वेन्सीचे लोक पाठवले आहेत. टार्गेट आहे. तर म्हणूया ब्रह्मांडाला, प्रार्थना करूया. अर्चना सुद्धा प्रत्येक दिवशी स्वतःला वेगळं टार्गेट देत आहेत आणि पुढे निघत आहेत. रुबी निघाल्या, अर्चना निघाल्या, पल्लवी निघतील आणि इतरही प्रश्नांमधून सगळेजण बाहेर निघत आहेत. हो जाएगा. श्वेतानी म्हटलं तसं. खूप सुंदर. थँक यू. येस. अधिक वेगळा काही अनुभव असेल तर सांगू शकता. आज पीसीओडी वाले कोणी असतील तर नक्की पीसीओडीचा प्रॉब्लेम तुम्हाला शेअर करता येत असेल तर करा. पर्सनल विषय असेल, तुम्हाला वाटत नसेल शेअर करावा तर नका करू. ओके. तुमच्या मनाला काय वाटते त्यावर करा. नाहीतर अनेक अनुभव आहेतच. अर्चना माईक सुरू केला. बोला अर्चनाजी. मला पण खूप असा म्हणजे अनुभव आलाय. छान. म्हणजे सारखं नकारात्मक म्हणजे विचार राहायचे ना डोक्यात. आता एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं मला. म्हणजे सारखं विचार डोक्यात राहायचे निगेटिव्ह. हं. पण आता जरा पॉझिटिव्ह आले ना, तेव्हापासून जरा छान वाटतं. आणि मेडिटेशन पण मला लय छान आवडतं. म्हणजे त्याने विचारते नाही सारखे खूपच छान. मस्त. स्वतःला घडवत आहे याचा अर्थ आपण. हो ना अर्चना? हो. खूप सुंदर. पहिलाच म्हणजे डिग्री आहे. सकारात्मक हं. खूप छान. खूप छान. हां, बोला रुबी. मी माईक सुरू केला परत. बोला. पटकन. मी काय म्हणते, पटकन रुबी. थँक नाही यू आता ते अर्चना. इंडियाला ते झालं ना, तेवढं डॉक्टर लोकांनी एवढ्या माणसांना मारतं. दिल्लीला झालं ना, ते मारलं माणसांना डॉक्टर हां. लोकांनी. त्याच्यावर मला बोलायचं आहे की त्यांना एवढं डोकं नाही की ते काय देवाच्या पुढे काय करू शकणार आहेत काही. प्रार्थना. देव आपण प्रार्थना करूया. प्रार्थना. आपण प्रार्थना करू शकतो. हो ना? येस. प्रेयर करायची आणि सगळ्याच गोष्टींचा तुम्ही डोक्याला ताण नाही घ्यायचा. तुम्ही फक्त आपलं आरोग्य, आपल्याला चालायचं आहे, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं. ओके? हां. नाही मला आणि दुसरं अशी पण तुम्ही ऊर्जा तुमच्याकडून पाठवत राहा. बाकी कुठल्याच गोष्टीवर विचार करायचा नाही. ओके? हां. थँक दुसरं मला यू बोला रुबी. नाही, थांबा. विषयांतर होतो. आपण थांबूया प्लीज. ओके. नेक्स्ट सरिताताई. नेक्स्ट सरिताताई. आत्मा हं. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी 2 बोला. सप्टेंबरला जॉईन झाली. हं. मी 2 सप्टेंबरला जॉईन झाली, पण म्हणजे छोटंसं मला ऍसिडिटी वगैरे होती किंवा बाकीचे राग हे ते असं होतं. झोप यायची नाही वगैरे म्हणून मी जस्ट जॉईन झाली होती.
पण 8 दिवसामध्येच माझं हे सगळं बंद झालं. पित्त गेलं, झोप दोन मेडिटेशन मध्येच मला झोप यायला लागली लगेच. आणि सगळी चिडचिड कमी झाली. ऍक्टिव्ह झाली मी. परत म्हणजे पूर्ण ग्लो वगैरे आला फेसला. हो ना, ग्लो ग्लो तर खूपच दिसतोय. आणि आणि अजून पण म्हणजे बाकीचं पण ऍक्टिव्ह भरपूरच झाली आणि निगेटिव्ह पणा पण निघून जातो. आणि बाकीचं पण दुसरे प्रॉब्लेम होते ते पण बरेचसे सॉल्व्ह झाले, पर्सनल वगैरे पण. छान. आणि बहिणीला रेकी दिलेली, तर तिची पाठ वगैरे दुखत होती, हात वगैरे. तर तिला मी बोलली की तू मेडिटेशन कर आणि आपण रुग्णाला रेकी देणं केलेलं ना तो प्रोटोकॉल. तर मग मी तिला बोलली गावी असते ती, तू बस मी तुला रेकी देते. आणि मग तिला मी इथून दिलेली रेकी, तर तिनं फोन करून सांगितलं लगेच की मला असं खूप हलकं हलकं वाटलं. आपले सिंबल वगैरे दिले मी, तिची पाठ दुखत होती, मान दुखत होती. तर तिने फोन करून लगेच सांगितलं की मी तुला पैसे देते पण तू मला करून दे रेकी, मला करून दे हिलिंग असं. अशी म्हणत होती. असं म्हणजे आणि अजून पण माझा दात स्वतःचा खूपच दुखत होता. तो आपण डोळ्यांची हिलिंग वगैरे केली तेव्हा मी दाताचं पण केलेलं. रात्रीतून मला एवढा फरक पडला की भरपूरच. नाहीतर म्हणजे जे पेन किलर खाऊन फरक नव्हता पडत, तो मी एक आपला प्रोटोकॉल केला तर त्याने मला आराम पडला. म्हणजे कधी कधी आपल्याला डॉक्टरकडे जायची सुद्धा गरज पडत नाही, की जो आपण आपल्यावरती केलेले उपाय भरपूर आपल्याला काम करतात. आणि मी 2014ला मी म्हणजे रूम साठी पैसे भरले होते, 50,000 भरले होते. तर खूप दिवस मध्ये एकदम तो विषयच बंद झाला वगैरे. आणि मी आता रेकीला जोडल्यावरती मी ते आपण वेस्ट बॉक्स वगैरे तयार केलेलं ना, मी त्याच्यात विष टाकलेली असं. तर 8-15 दिवसापूर्वी त्यांचा मेसेज आला की आपल्या आता काम होईल म्हणून असं. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. म्हणजे आम्ही विसरूनच गेलो होतो की आता नाही मिळणार असं. पण आम्ही आपण टाकतो ना की जे आमची मनातली इच्छा, आमच्या हक्काचं आम्हाला मिळू द्या म्हणून असं टाकलेलं. तर ते बोलले की होईल आता 8-15 दिवसामध्ये आपलं सॉल्व्ह होऊन जाईल नक्कीच. असं. खूप सुंदर. खूप हा, छान. खूप छान. खूप खूप फरक पडतो प्रत्येक गोष्टी. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळतं. म्हणजे हो जाएगा असंच आहे प्रत्येक गोष्ट. आनंदी आनंद सगळीकडे, आर्थिक वगैरे सगळं. मग मी ग्रँड मास्टर पण जॉईन केलं. आणि मी तशी तर पहिली डिग्री करण्यासाठीच आली होती फक्त, की जस्ट आपण थोडंसं बघूया काय आहे म्हणून असं. पण मग असं ओढत ओढत आंतरिक ओढ हे झाली की मी सेकंड पण केलं, थर्ड पण केलं. थर्ड केल्यावर की नाही मला ग्रँड मास्टर व्हायचंय. ग्रँड मास्टरला गेली पण परत मला टॅरो पण करायची. खूप असं आतून हे झालं. मग म्हटलं टॅरो पण करूया म्हणजे असं. तर बघा. ती एक ऊर्जा आपल्याला खेचतच असते बरोबर. आणि आपल्यामध्ये खूप सारे मग बदल होत जातात. येस. तर खूप छान आहे. बघा म्हणजे आपण प्रत्येकाने स्वतःसाठी केलं पाहिजे. खरंच सरिता, आपण एक वेळ रेकीला येतो तेव्हा आपलं दुःख घेऊन येतो, वेदना घेऊन येतो, आहे की नाही? हा. आणि नंतर मग फक्त आनंद आनंदच असतो. आयुष्याचे टार्गेट पूर्ण होतात यार. आपण एखादी गोष्ट हो. ठरवलेली असते, वर्षानुवर्षापासून तो प्रश्न मिटतच नसतो आणि तो अशा सहजतेने मिटून जातो ना. हं? हा. 2च दिवसामध्ये झोप लागायला लागली मला लगेच. नाहीतर मला 2-2 वाजेपर्यंत झोप येत नव्हती. खूप छान, खूप छान. हा. मस्त. खूप धन्यवाद. थँक नवीन सदस्यांना संधी द्यायची म्हणून मी थोडे शोधते आहे, बाकी काहीच नाही. थँक यू सरिता. खूप सुंदर. आणि सरिताने जशी पटकन निर्णय घेतला, तसा अनेक जणांनी घेतला. जे लोकं ज्यांनी टॅरोला पण विचार केलेला आहे, त्यांनी येऊन जा. मागे थांबू नका. पटापट होऊन जातच ते केलं की. नाही तर मग आणखी आपण नंतर म्हणतो आणि मागे पडत जातो. वेळ काढा आणि करून घ्या. ओके. गोल्डन चान्स म्हणून त्या मॅडम संधीकडे बघायचं. मला एक सांगायचं आहे. मला ना त्या दिवशी ना माझ्या मिस्टरांनी ना झुरळाचं औषध मारलं माझ्या रूम मध्ये. त्यातून साप गुदमरले माहितीये. हां. झुरळाचं औषध एकदम स्ट्रॉंग वाला औषध मारलं हं, आणि एवढे त्यात गुदमरले. हं. 2 दिवस मला शुद्ध नव्हती. रेकी दिली, हे केलं ते केलं आणि मग बरं वाटलं मला. झुरळाचं औषध एकदम पॉवरफुल मारलेलं. सरांना पण मी अच्छा. फोन केलेला. सरांना हां. पण फोन केलेला मी. हं. सर मला बघा, मेडिटेशन होते असं करायचं आहे. कधी-कधी. हां. अच्छा.
छान छान. एवढं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट मला श्वास नव्हता घेता येत. मिठाच्या पाण्याने गुळण्या करून करून ते सगळं ते औषध काढलं बाहेर माहिती मी 2-3 दिवस. बापरे एवढा छान. त्रास झाला मला. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. बस आपल्याला बाहेर युनिव्हर्सला काढलं. थँक्यू. हां. आणि ऊर्जेच्या उपयोगाने आपण तंदुरुस्त झालो परत. म्हणजे ना बघा संकट येऊनच राहिले. आपण एका बाजूने आपण उभं करायचा प्रयत्न करतो रुबीला, एका बाजूने एनर्जी पुन्हा मागे खेचते. पण नक्कीच होणार. आहे ना? पण आहे ग्रुप आहे, ग्रुपची एनर्जी आहे. रुबी जेव्हाही मेसेज करतात, जेव्हाही कॉल करतात. माझ्याच्याने नाही उचलला गेला, तरी बाकी सदस्य आहेत. रुबीचं माइंड मात्र एवढा शार्प आहे ना, रुबीला यायचं होतं टॅरो रिडिंगला, पण मी म्हटलं की नाही सध्या थांबा. काय रुबीला यायचं होतं बाकी याला, पण मीच थांबवून ठेवलं. माहितीये तुम्हाला माइंड एवढा शार्प आहे ना, की कोणतीही लिंक बरोबर त्या लिंकवर येऊन रुबी येणार. बाकी नवे लोकं तरी लिंक शोधत राहतात. पण रुबीचा माइंड शार्प आहे आणि त्यामुळे त्या बरोबर फोन करतात. काही अडचण आली की ग्रुपमधल्या कोणालाही फोन करतील, ग्रुप कॉल करतील आणि आमचं ठरलंय की काही का असेना आपण रुबीचा फोन उचलायचा. ओके. मी पण तुम्हाला माहितीये का, मी इतर लोकांचा कधी मी किती बिझी असो, सेशन सुरू असताना सुद्धा जर रुबीचा फोन आला, तर मी मध्ये काय उचलते. उचलते ना सगळ्यांना माहिती कारण आपलं टार्गेट ठरलंय की एका एका या जीवाला आपल्याला छान प्रकारे पुढे आणायचं आहे. शेवटी आपण कोण पुढे आणणार? ब्रह्मांड बुद्धी देत आहे, आपण त्या प्रकारे चालत आहे. हो ना? पण कुठेतरी आतून आमची इच्छा आहे. थँक नेक्स्ट पटकन बोला बाबा कोणाला बोलायचं आहे? पटकन बोला, कोणाला बोलायचं आहे? देवेंद्र सर कधीतरी बोला. तुमच्याकडे रेंज असेल तर छान. कारण सरांना ऐकायची इच्छा आहे, पण रेंजचा प्रश्न येतो. ओके. संजय सर गावडे. आज संजय सर बोलतील आणि आपण शेअरिंग थांबूया. चालेल? नंतर माने शशिकांत दादांना संधी द्यायची आहे. मॅडम माझं हां. नेटवर्क कमी जास्त होतं त्याच्यामुळे बोलता मध्ये स्टॉप व्हाय बसले म्हणून मी बोलत नाही. हां, आता बोला सर. आता नेटवर्क छान आहे तुमचं. इकडे मला आवाज मॅडम क्लिअर येत नाही कधी कधी गुततोय आवाज असा आता ब्रेक होतो. आता ओके आहे तुमचा आवाज बोला. आम्हाला ओके येतोय. फक्त आहात गेला. परत माईक सुरू करावं लागेल पण. देवेंद्र सर. खरंच खूप स्ट्रगल आहे सर. एवढ्या स्ट्रगल मधून सेशन करत आहेत ना देवेंद्र सर. त्यांच्या गावाला रेंज नाहीये. कधी घरावर जाऊ दे, कधी पावसात बसू दे आणि तिथून सेशन करतात. बोला सर. मॅडम रोज जागा बदलावला ते एका जागेवर नीट चालत नाही कधी कधी पाण्याच्या टाकीवरती जावं लागत. पाण्याच्या टाकीवर बसून सेशन करतात, पण करतात. करते. थँक युनिव्हर्स. आता तुम्हाला काय बदल वाटतो सर 3rd डिग्री पर्यंत स्वतःला? मॅडम इतकं काय बदल झालेत ना काय प्रमाणाच्या बाहेर बदल झालेत. पाहिजे तसं जसं म्हटलं तसंच घडतंय. वॉव! आणि मध्ये मॅडम असं झालंय की मी 8-10 दिवस ज्यावेळेस दिल्लीला गेलो ना त्यावेळेस आहे ना मॅडम मध्ये ना मेडिटेशन थोडे झालेच नाही माझे 8-10 दिवस. त्याच्यामुळे मी थोडं बॅकअप आलो. मागं आलो थोडं त्याच्यामुळे. हं. पण मग त्याच्यानंतर आता परत घरी आल्यापासून मग आता तसं चालूच रेग्युलर. पण मग कधी कधी काम दिवसभर कधी कधी वेळ भेटत नाही असं होतंय. बरं. आणि मग ग्रँड मास्टरचे आता जे आपलं 9च्या नंतरचं सेशन राहतंय ना पूर्ण टाकीवरती जाऊन बसायला लागते पाण्याच्या त्यावेळेस तिथं नेट वगैरे चालतंय तेव्हा कसं तरी बरं वाटतंय मग. बघा सगळ्यांना बघा मला मला माझ्या घरामध्ये जर काय रेंज मिळतेय तर त्यासाठी ब्रह्मांडाचे धन्यवाद माना. देवेंद्र सर असं म्हणतात की मॅडम आयुष्य खूप बदलून गेलं आणि नक्कीच ते स्वतःचा व्हिडिओ तयार करून टाकतील, स्पेशल टाकतील तयार करून. हो लक्षात हो घ्या हो. काय सांगायचंय मला की एक माणूस स्पेशल पाण्याच्या मॅडम टाकीवर जाऊन जर सेशन करते तर काहीतरी असेल की नाही? बरंच मॅडम सांगायची पण आहे ना स्पेशल व्हिडिओ टाकतो त्यासाठी आहे ना मला एकट्याला राहत लागेल. हो. एकट्याचा व्हिडिओ तयार चालेल. करायचा आणि टाकायचा आपण युट्यूबला टाकूया. ओके दादा? हां. खूप छान. आत्मनमस्ते. आत्मा नमस्ते. तर केवढा तो स्ट्रगल असेल. एक दिवस तर मी म्हटलं, "सर तुम्ही कुठे आहात?" "काही नाही मॅडम." घराच्या बाहेर रेनकोट घातलेला छत्रीवर आणि त्याच्यामध्ये दादाचा मोबाईल आणि दादा तिथे. पावसामध्ये भर पावसात सेशन अटेंड करून राहिले. म्हणून तुम्हाला भरपूर अनुभव येतात कारण युनिव्हर्स तुमची परीक्षाही तेवढी घेतच आहे. कळलं?
खूप खूप तुमचं एक हे वाटते, एक आदर्श आहात तुम्ही. दीप्ती हातिशकर आणि अधिक एक दीप्ती आहे. 2 दीप्ती आहेत आपल्याकडे. व्हिडिओ सुरू करा. अनिता नंतर. हां, अनिताने डायरेक्ट तयार आहेत अनिता बोलायला. अनिता बोला पहिले. त्यानंतर दीप्ती हातिशकर, नंतर दुसऱ्या दीप्ती, नंतर संजय गावडे सर. तुम्हीच अनिता, तुम्हीच स्वेटरवाल्या अनिता. 2 ते अनिता पण दोघी-तिघी हजर आहेत. त्यामुळे अनिता हां, तुम्हीच. आत्मा नमस्ते. अनिता पण तुमचा आवाज नाही येऊन राहिला ना. आवाज नाही येऊन राहिला आम्हाला. ब्लूटूथ. नाही, नाही, नाही. बिलकुल नाही. आवाजच नाही. माईक चेंज करावा लागेल तुम्हाला. ब्लूटूथचा माईक लावावा लागेल तो. ओके. अनिता चेक करतात तोपर्यंत दीप्ती हातिशकर, नंतर दीप्ती मालकर. बोला दीप्ती. चला पटकन मेडिटेशन घ्यायचंय. हो. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी मागे अनुभव केलेले आहेत तुम्हाला शेअर. आताचा एक नवीन अनुभव मग तुम्हाला सांगते की म्हणजे 3-4 दिवसापूर्वीच आहे आता, की आमच्या इथे हायवेचं काम चालू आहे संपूर्ण रस्त्याचं आणि पूर्ण खोदलेलं आहे सगळं. आणि त्याच्यामुळे काय झालं की मी टू व्हीलर चालवते म्हणजे आणि त्यामुळे काय झालं की मला ते जात नव्हते मी गाडी घेऊन अजिबात. भीती वाटत होती खूप. आणि त्याच्यात म्हणजे आता म्हणजे ऑगस्ट पासून मला खूपच म्हणजे त्रास झाला. पायाचा पण त्रास होता. मिस्टर आजारी. आता मिस्टर गाडी घेऊन जात नाही त्याच्यामुळे मला तर जाणं भाग पडणार. पण मला भीती वाटत होती भरपूर अगदी. गाडी मी अर्ध्यावर नेली रस्त्यावर माझे पाय डगमगले आणि मी गाडीवर असतानाच मी स्वतःलाच म्हणजे दिला की मला गाडी चालवायची आहे अगदी आणि मी चालवणार गाडी. आणि ब्रह्मांड शक्तीची मी अगदी म्हणजे मनापासून म्हणजे आवाहन केलं की मला ही गाडी न्यायची आहे पुढे. आणि काय सांगू तुम्हाला की मी त्या ह्याच्यात जी गाडी नेली त्या रस्ते खड्ड्यातून अगदी व्यवस्थित मी गेले गाडी घेऊन. आणि मला मनात एवढी ताकद आली ना की भीती सगळी निघून गेली. आणि मी तशी आणि आता मी रोज गाडी घेऊन जाते. म्हणजे मला इतकं कॉन्फिडन्स आला की या ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या सोबत आहे आणि मला ती नक्कीच मदत करते. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप. मला या रेकीमध्ये आल्यानंतर खूप छान वाटतंय. प्रसन्न अगदी. आणि खूप म्हणजे पॉझिटिव्ह माझ्या ऊर्जा सगळी निर्माण झाली. सगळी निगेटिव्हिटी आता गेली आहे. त्याच्यामुळे आता एकदम मी फ्रेश आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. रोज वेगळा अनुभव. असे वेगवेगळे माहिती काही लोक असे आहेत की रोज नवा अनुभव घेतात. रोज. येस. खूप सुंदर. खूप सुंदर. दुसऱ्या दीप्ती मालकर आणि नंतर अनिता बंधे आता. परत. हां. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. माझं जर पोटाचा म्हणजे प्रॉब्लेम होता ना 2-3 वर्षाचा. म्हणजे सूज वगैरे दाखवत होती. म्हणजे आता मला 1-1.5 वर्ष काही त्रास नव्हता. पण आता दिवाळीपासून माझ्या पोटातनं असं जड-जड पुन्हा असं डाव्या साईडला वाटत होतं. ते आता जरा थोडं कमी आहे. दीप्ती आपण कोणत्या डिग्रीला आहे सध्या? फर्स्ट डिग्रीला. 8च दिवस झाले ना. बघा तुम्ही सेकंड डिग्री पर्यंत पूर्ण निघून जाते ते. हां? बिंदोक राहा. हां, आणि हां. मला अजून एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला विचारू का? इथं नाही. पर्सनल असेल तर इथं नाही. अच्छा ठीक आहे. हां. कॉल करून कारण आता विचारू. ही लाईव्ह सेशन आहे ना. हां, आपल्या सेशनमध्ये. पर्सनल प्रश्न आपल्या सेशनमध्ये आहे ना? हां. कॉल विचारू शकते का? हां, हां. नाही कॉल करू शकता तुम्ही उद्या वगैरे. नाहीतर आता उद्या संध्याकाळी सेशन आहेच आपलं. केव्हा विचारायचं. हां, हां. कारण पर्सनल गोष्टी लाईव्ह सेशनमध्ये आपण नाही घेत. बरोबर? हां. सिक्रेट असते ना आपलं सगळ्यांचं काही. ओके. संजय सर. संजय गावडे सर. तुम्हीच सर. माईक नाही झाला सुरू अजून. नाही झाला. काय होऊन राहिलं? 1 मिनिट. नाही, सरांचा माईक सुरू नाही होऊन राहिला. ते प्रयत्न करतायत. पण माईक नाही सुरू होऊन राहिला. का बरं असं होऊन राहिलं? शशिकांत दादा. पहिले सांगा तुमच्या ताईची तब्येत कशी आहे?
आत्मा नमस्ते. पुतळा नमस्ते. चांगली बर चांगली तब्येत. डॉक्टरने ऍक्च्युली मी तुम्हाला म्हणलो ना, तिला सांगितलं होतं ऑपरेशन करा म्हणून. मी सगळे रिपोर्ट आणले, डॉक्टरांना सुपूर्द केले, पण डॉक्टरांचा फोनच नाही आला ऑपरेशन करायला. आणि ते एकदम ओके येतात. दोन वेळ ते जेवती एकदम मस्त आहे टाकाटक. असं तिच्याकडे बघितल्यानंतर वाटतच नाही तिला कॅन्सर आहे म्हणून. तिला नाहीच आहे. नाही असंच म्हणा, तिला नाहीच आहे असंच म्हणा. नाहीच आहे. त्या इमेजिन सोर्सला ब्रह्मांडाला जे वाटेल ते करणारच आहे. हा सगळा अधिकार त्याला दिला. हो तुला जे करायचे ते कर, आम्ही तुला समर्पण आहे. बस. आणि मंजूताई खरं सांगू का, आता ही अतिशयोक्ती नाहीये, पण मी आता आता बराच झालं वेळ सुरू. झाला शेअरिंग ऐकत होतो. यात कुणाचंही कौतुक करत नाहीये मी, पहिल्यांदा सांगतो. या ब्रह्मांडाची किमया मी तुम्हाला सांगतो. हं. मला सांगा, ते सर देवेंद्र सर ते छत्री घेऊन ऐकत होते हं. पाण्याच्या टाकीवर बसून, किंवा माने डॉक्टरने, आमचे गाववालेच आहेत म्हणा, ते माने डॉक्टरांनी प्रॉमिस केलं की मी तुम्हाला विमानतळावर न्यायला येतो. ऍक्च्युली हा ब्रह्मांडाचा खेळ आहे, की खेळ आहे. प्रत्येकाला बुद्धी देतो, प्रत्येकाला ती ताकद देतो, प्रत्येकामध्ये ती. आता एकही शेअरिंग असं नाहीये की मंजूताईचा क्लास अटेंड केल्यानंतर मला हा प्रॉब्लेम आला. प्रत्येक जण हे सांगते की मी पहिल्या डिग्रीला आल्यानंतर मला असं वाटलं आता एकच डिग्री करायला, नंतर दुसरी, तिसरी, ग्रँड मास्टर, टॅरो. म्हणजे हे काय आहे? ही त्या ब्रह्मांडातच महत्व आहे. तुम्ही शिकवलं, तुम्ही काय केलं, तुम्ही फक्त निमित्त झाल्या की बरोबर. असं असं आहे, असं मेडिटेशन करा आणि हे करा. ज्यानं केलं त्याला फायदा झाला, ज्यानं नाही केलं तो तिथंच राहिला. परंतु तिथं राहणाऱ्यामध्ये किती जण आहेत, बोटावर मोजणे इतपत पण नाहीये. प्रत्येकाला तुम्ही ती ऊर्जा दिलेली. ते माने सर तर म्हणतात रोज 5 मेडिटेशन करतो. हे त्यांनी सांगितल्यामुळं त्या वर्षात त्यांनी सांगितले की माने सरांना चॅलेंज, ते जर 5 मेडिटेशन करायचं तर मी 7 का करायची. विना म्हणजे विना हा ते मी ऐकलं. ते म्हणजे हे काय आहे? म्हणजे ऍक्च्युली स्वतःची ऊर्जा वाढवून स्वतःला आनंद मिळवण्यासाठी समर्पण करणं, आणि तुम्ही जे सांगितलेले ते प्रामाणिकपणे काम करणं. तुम्ही तर त्या वर्षात ताईंच्या सेशनला म्हणला, काही लोक असे असतात की त्यांना सांगायची फुरसत, ते करतच राहतात नको एवढं. ही ओढ लागते ना, ह्या ओढीला मी पण शेअरिंग केलेलं आहे त्यात, की हे एखाद्या माणसामध्ये तो आमूलाग्र बदल होतो. त्या आमूलाग्र बदलाच्या माग कोण आहे आणि कुणाकडून ते इंटेन्शन घेऊन तो स्वतः सुसात सुटलाय, त्याला आता अख्ख्या जगाचं कल्याण करावं असं वाटतं त्या वर्षात ताईला. सोपी गोष्ट नाहीये ताई. आणि म्हणून इम्पॉर्टंट तुम्हाला काय आहे, इम्पॉर्टंट एवढंच आहे की तुम्ही एवढं मोठं हे केलेलं विश्व निर्माण रेकीचं, की प्रत्येक जण इंडिपेंडंट झालाय. डॉक्टरची गरज पडेना. स्वतः डॉक्टर पण म्हणतात की आमचं नाही झालं तर चाल, पण ही रेकी पुरली पाहिजे. आणि ही जी किमया आहे ना, ही मला तुम्ही सांगितले का कोपऱ्यात नेऊन आणि बोला, असं नाही झालेलं आहे. प्रत्येक जण स्वयंपूर्तीने बोलतंय. मग तुम्हाला धन्यवाद का द्यायचे, समर्पण तुमच्यापाशी का करायचं, की आम्हाला ब्रह्मांड माहित नव्हतं. ब्रह्मांड आम्हाला माहितच नव्हतं, तिची ओळख करून तुम्ही दिली. म्हणजे तुम्ही काय झालं, ब्रह्मांडाने आमच्यामध्ये मीडिएटर झाला, आणि जो मीडिएटर आहे ना त्याचे कायम धन्यवाद मानले पाहिजे, तर त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानल्यासारखं होतं. तुम्हाला वाटतं अजिबात नाही. मी आता एवढे ऐकतोय ना, अक्षरशः अंगावर शहारे येतात काही लोकांचे अनुभव ऐकून. आणि तुम्हाला आनंद का होतो, तर एखाद्याचं दुःख हलकं झालं की तुमच्या चेहऱ्यावर ते हास्य येतं, ती प्रेरणा येते. म्हणून तुम्ही त्या रुबी मॅडमला, की डॉक्टर म्हणले की त्या रुबी मॅडमला मी आणायला जाईन, हे मॉरल आहे ना. आणि मॉरल स्वतः अंतर्मनातून निर्माण झालेलं आहे. हे करण्यासाठी कोणी बाहेरून फोर्स नाही दिल्या. आणि तुम्ही पण कायम सांगितले, कायम रेकी तुम्ही शिकलाय, घरातले नाही शिकले. बदल तुम्हाला पाहिजे, तुम्ही बदलले तर आपोआप घरातले बदलले. म्हणून पहिल्यांदा धन्यवाद तुम्हालाच आहे
कारण तुमच्यामुळे हे एवढं मोठं व्यापक क्षेत्र झाले. मी तर आमच्या बहिणीला म्हणलं, तिला कळत नाही ना तरी म्हणलं, तू जर बरी राहिली ना तोपर्यंत मी तुला घेऊनच जाईन म्हणलं, आणि त्या मोठ्या ऊर्जेमध्ये तुला बसवीन, तुझा आजारच बरा. घेऊन या शेगावला. कारण काय माहिती का, ती ऊर्जा हायर लेवलची आहे. त्या ऊर्जेची कंपॅरिझन कुठंच होत नाही. जर म्हणलं राहिली ती ओके, तर मी तुला 100% घेऊनच येईन म्हणलं. एवढा कॉन्फिडन्स काय होत ताई? मला सांगा, नाही तुम्ही निर्माण केलेलं आहे, तुमच्यामुळे हे शक्य आहे. आज एवढ्या लोकांचं दुःख कारण झालंय. तुम्ही आता एक वाक्य बोलले की प्रत्येक जण येतं काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून, पण प्रॉब्लेम आहे म्हणून आल्यानंतर ते ग्रँड मास्टर होऊनच जाते. तसं मध्ये कोण जोडून जात नाही. कोटी कोटी धन्यवाद. आत्मा नमस्ते. आपल्याकडे खूप जास्त लोक ग्रँडमास्टर्स होतात, खरंच आहे. तुलनेने खूप जास्त लोक ग्रँडमास्टर्स होतात. आणि विशेष एक आहे की जो फक्त पहिली डिग्री करायला आला ना, तो मात्र थेट पोहोचतो. थांबतच नाही तो मधी. आणि ग्रँड मास्टर होतपर्यंत थांबत नाही. परत पुढे बी एंजल तयार हो. ती गोडी निर्माण करताना ताई तुम्ही ज्याने इकॉनॉमिकल ठरवलं की मी फक्त पहिली डिग्री करेल तो विशेष शेवटपर्यंत जाते, एवढं मात्र आतापर्यंतचा अनुभव आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी माने सरांचाच व्हिडिओ ऐकून मी रेकीला जॉईन झालेली. त्याच माने सरांचं मी या माने युट्यूबला सरांचा. मी युट्यूबला बघितलेलं त्यांचं, आणि मला खूप ते छान मांडले त्यांनी त्यांचे विचार. मला खूप आवडलं ते. आणि मी मग म्हटलं आपण पण बघूया करून. मग मी तुम्हाला कॉल केला की मॅडम असं असं आहे, मला शिकायचंय. खूप सुंदर. मी यांचा व्हिडिओ बघितलेला. खूप छान. असं जर काय सगळ्यांनी एक केलं ना, की आपला जो व्हिडिओ आहे स्वतःचा म्हणूया किंवा आपल्याला आवडलेला व्हिडिओ जर 4-4 ग्रुपला पाठवला ना, तर अनेक लोकांपर्यंत खरंच ऊर्जा पोहोचायला माध्यम होणार. हो की नाही? हे लोक जे बोलतात ना, हे लोक पोटतिडकीने बोलतात. उलट यांना मी थांबवून ठेवते. थांबा, कौतुकांचे त्यांचे सुरू झाले ना, की मग ते थांबत नाहीत. म्हणून थांबा, असं असते. काय होतं, आणि नाही ताई, काय होतं, मला दुःख झालं आणि माझं जर दुःख कोणी हलकं केलं आणि सेम जर असेल तर तो माणूस तिकडे आकर्षित होणार आहे ना. असं आहे ना. बरोबर. म्हणजे ह्या प्रॉब्लेम जर माझा सॉल्व्ह होत असेल तर मी 4 लोकांना ऑटोमॅटिकली माउथ टू माउथ पब्लिसिटी त्यामुळे फरक आहे. आणि बघा ना, त्या ताईने त्यांच्या चेहरा किती प्रसन्न आहे बघा. प्रत्येकाचे चेहरे बघा, जसं ब्रह्मांड चेहऱ्यावर आहे असं दिसत. प्रत्येक एकदम फ्रेश वाटतं. आणि किमया तुम्ही ही सुरुवात केली. ऍक्च्युली ब्रह्मांडाचीच रचना होती की मंजू मॅडमला तयार करा, त्यामुळे अनंत लोकांचं कल्याण होईल, म्हणून तुमची निर्मिती. म्हणून तुम्ही गुरुस्थान आहे. मग गुरु श्रेष्ठ का, तर त्या गुरुमुळे ब्रह्मांडाची ओळख प्रत्येक शरीराला होती, प्रत्येक शरीरामध्ये असलेल्या त्या तत्वाला होती. आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम नाहीसे होतात. खरं सुख म्हणजे काय, इकॉनॉमिकल सोर्स वाढल्यानंतर सुख नाहीये, समाधान पाहिजे. आणि ते समाधान या मेडिटेशन मध्ये होत. काय हे मेडिटेशन माणसाला त्या ठिकाणी नेऊन जातं की ज्या ठिकाणी जाण्यासाठी तो जन्माला आला. एवढ्या आतमध्ये जातं ना की माणसाला समजत नाही, असं म्हणजे कुठलाही वाईट विचार येत नाही. आणि तुमच्याकडे यायच्या अगोदर नव्हतं ना, फक्त वाईटच विचार. मग मी सांगायचो हिचा प्रॉब्लेम आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय म्हणले या. मग नंतर प्रॉब्लेम डिझॉल्व्ह झाले, सॉल्व्ह नाही झाले, प्रॉब्लेमच संपले. प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं वेगळे, प्रॉब्लेम डिझॉल्व्ह होणं वेगळे. तो प्रॉब्लेमच त्या माणसाच्या आयुष्यातून नष्ट केला. असे आता मला सांगा ना, त्या रुबी कुठे आहेत, पण त्यांना किती आत्मीयता वाटते तुमच्याबद्दल. म्हणून तुमचे कोटी कोटी धन्यवाद ताई. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. तुमच्या वाणीवर सरस्वती आहे. तुम्हाला गोड बोलता, तुम्ही ऐकतच राहावंसं वाटते. खूप धन्यवाद माने दादा. आणि खरंच दादांनी माझी खूप परीक्षा घेतली होती पण जॉईन व्हायच्या अगोदर. हो ना माने दादा, खूप परीक्षा घेतली. एवढे प्रश्न विचारतात दादा यायच्या ऍडमिशन घ्यायच्या अगोदरच. हो ना दादा, पण त्यानंतर मात्र खरंच त्यांनी जो प्रवास केला तो उत्तम, उत्कृष्ट केला. छान, मस्त. 22 तारखेला येणारच आहे ना मी. येणारच आहात तुम्ही?
सर्वजण येणार आहात, कोणीच मागे नाही राहणार. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद दादा, खूप धन्यवाद. थँक यू. संजय सर गावडे. सांगितल्याप्रमाणे आत्मा हं. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. मी आता माझी ती ग्रँड मास्टरला मी ऍडमिशन घेतलंय, पण मी ऍक्च्युली ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेणारच नव्हतं मॅडम. कारण मला ऑफिसचं काम आणि हे होत नव्हतं. तर परंतु काय माहिती ना, ब्रह्मांडाने मला सांगितलं की बहीण पण माझ्या मागे लागली की तू जॉईंट हो एक एक ह्या वेळी वगैरे. आणि तुम्ही पण आणि परत मी ह्याला पण शेगावला पण यायचं कॅन्सल केलेलं. पण नंतर बहिणीला सांगितलं मी तिकीट काढा, पण तुम्ही एक दोन वेळा सांगितलं आणि मला काय माहिती नाही. मी एका मित्राला सांगितलं तिकीट काढा म्हणून. त्याने तिकीट दोन्ही म्हणजे जायचं पण तिकीट काढलं, यायचं पण. यायचं कन्फर्म नाहीये, पण जायचं तर कन्फर्म मिळालं मला. म्हणजे एवढी ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्ही नुसतं एकदाच बोललात की या सगळ्यांनी. तर मला यायचंच नव्हतं कारण मला सुट्टी मिळत नव्हती. पण मग मी ऍक्च्युली हे केल्यानंतर मला म्हणजे माझं सगळं कन्फर्म झालं आणि मी आता ह्याला पण येणार आहे, प्रोग्रामला येणार आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही जसं तुमच्याबद्दल आता बोलायचं म्हणजे भरपूर आहे. माझ्याबद्दल बोलायचंच नाहीये. तुमच्याबद्दल बोलायचं आहे. मला तर भरपूर अनुभव आले तिथे आल्यावरती. म्हणजे चांगले चांगले अनुभवच येतात तिथे आल्यावरती. म्हणजे आपण फार हे असतो म्हणजे एका कोशामध्ये राहत असतो. एक सर्टन ह्याच्यामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाच्या कोशामध्ये असतो. पण इथे आल्यावर आपोआप एक्सपोजर मिळत राहतो. म्हणजे स्वतःला कसं एक्सपांड करायचं ते ह्या ऊर्जेने म्हणा किंवा तुम्ही जे गाईडलाईन्स वगैरे देतात त्यामुळे आपोआप माणूस एक्सपोज होतो किंवा बोलू शकतो चार चौघांमध्ये वगैरे. असं म्हणजे की एवढा त्याला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स येतो की मी काही करू शकतो. एवढा कॉन्फिडन्स प्रत्येकाला. आता इथे सगळे जेवढे आहेत त्यांना सगळ्यांना एवढा कॉन्फिडन्स आहे की आम्ही कुठेही कमी पडणार नाही. हा कॉन्फिडन्स तुमच्यामुळे येतो. तुम्ही जे सांगता की प्रत्येक वेळी किंवा तुम्ही जे हे केलेलं आहे मेडिटेशनचे जे हे केलेले तयार केलेले आहेत रे, ज्या वेगवेगळ्या स्लाइड तयार केलेल्या आहेत. पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन, सेकंड डिग्रीचं मेडिटेशन, थर्ड डिग्रीचं मेडिटेशन. स्टार्टिंग पासून जे पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन आहे हे सगळ्यात बेस्ट मेडिटेशन तुमच्याकडनं तयार झालेलं आहे. तर त्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद. असं मेडिटेशन मी आजपर्यंत कुठे बघितलेलंच नाहीये मॅडम. कारण कुठे हात ठेवायचा कोणालाही असं कोण तुम्हाला सांगत नाही इथे हात ठेवा, इकडे हे सहस्त्राधार चक्र आहे, इथे आज्ञा चक्र आहे, इथे मूलाधार चक्र आहे. असं कोणीही कुठेही मी आता एवढेपर्यंत युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघितले पण कोणीही हे सांगत नाही. फक्त मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये सांगितलं जातं. हे मी ठामपणे सांगू शकतो आता. खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद. आणि संजय सर, अधिक तर आपण सध्या ग्रँड मास्टरला प्रवेश घेतलेला आहे. बघा, आगे आगे देखो होता है क्या. ग्रँड मास्टर संपेपर्यंत तुम्ही मात्र अनुभवांचं गाठोडं असणार आहे तुमच्याकडे अधिक मोठं, हो ना? हो 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 मॅडम, नक्कीच. आणि ते तुमच्यामुळे सगळं घडतंय एवढं सगळं. बाकी आतापर्यंत मी भरपूर ठिकाणी जाऊन आलेलो आहे तसा. पण असं म्हणजे जो अनुभव तुमच्याकडे आल्यावर जो अनुभव मला स्वतःला यायला लागले असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, भरपूर चांगले अनुभव येत आहेत. त्यामुळे महत्वाचं म्हणजे स्वतःबद्दल अहंकार किंवा म्हणजे प्रत्येकाला असतो स्वतः अहंभाव असतो प्रत्येकाला की मी कोणतरी आहे. कोणच नसतो. तुम्ही आल्या पहिल्यांदाच सांगितलं आपण आपलं शरीर इथे काय घेऊन आलोय किंवा इथे आल्यावरती आपण एवढं सगळं करतो आणि सगळा आत्माचे आपला फक्त शरीर ठेवून जातो. म्हणजे ते एक म्हणजे कसं माहितीये ना अध्यात्माच्या दृष्टीने म्हणजे आपण इथे सगळं मरेपर्यंत करणार सगळं आणि इथेच सोडून जाणार हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. तर माणूस आहे ना नंतर हळूहळू चांगला वागायला लागतो. नाहीतर प्रत्येक म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे. हे तुमच्याकडे आल्यामुळे लोकांना कळतं की बाबा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे किंवा काय नाही झाला पाहिजे. नाहीतर आपण प्रत्येक जण दुसऱ्याला टोचून बोलणं किंवा त्या गॉसिपिंग करणं हे फार म्हणजे कॉमन झालेलं आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. आणि मग मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट जॉईन केल्यानंतर ह्या गोष्टी हळूहळू हळूहळू कमी होत जातात. म्हणजे ह्या आता मी ऑफिसमध्ये काम असलं महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे गॉसिपिंगचं आणि तुमच्याकडे महिला वर्ग भरपूर आहे.
मला मला एखादे वेळी बोलतील हा काय मोठा शहाणा लागून आला असेल वगैरे, असं काय नाही, पण फॅक्ट आहे ते. आणि महिला वर्ग हा एखादी गोष्ट फार कॅरी करत असतो. म्हणजे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. पुरुष एवढा कॅरी करत नाही एखाद्या गोष्टी. आणि त्यामुळे ऍक्च्युली संसारांमध्ये आहे ना, त्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतात. महिला जास्त कॅरी करतात, हे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे हा. की पुरुषांपेक्षा महिला कॅरी करतात एखादी गोष्ट. म्हणजे त्यांना काळ, वेळ सगळं माहिती असतं. आणि ते त्यावेळी कधीतरी असं त्यावेळी तो समोरचा माणूस अचंबित होतो. हे एवढं ह्याला कसं आठवू शकतं, की तो माणूस कधीच विसरून गेलेला असतो. एकदम विसरून गेलेला असतो तो माणूस. त्याला काहीच माहिती नसतं, की बाबा आपण एकदा बोलून गेलो. पण त्यावेळी ते समोरची स्त्री वगैरे असेल, ती बोलते त्याला, तुम्ही ह्यावेळी मला असे बोललेलं, त्यावेळी मला असं केलेलं, तुम्ही असं केलेलं. हे इथे आल्यावर मंजुश्री हिलिंग ऍप मध्ये आल्यावर महिला वर्ग हे विसरतं. किंवा कोणाला क्षमा करणं, म्हणजे आपण खूप म्हणजे क्षमा हा शब्द इथे आल्यावरच म्हणजे लोकांना क्षमा करावी वगैरे. मी पण तसं होतो, कोणाला क्षमा करायची नाही कोणाला, की बाबा नाही ह्याने असं केलं तर आपण ह्याच्यात डबल केलं पाहिजे असं. ही आपली मग प्रत्येकाची माझं तसं नाही, पण इथे आल्यावर तो आपोआप चेंज होत जातो मेडिटेशन केल्यामुळे वगैरे. खूप म्हणजे खूप खूपसे छान. बदल होतात, आपोआप बदल होतात. आणि त्याला सगळे जबाबदारी तुम्ही आहात, सगळ्या ह्या गोष्टीला जबाबदार तुम्ही आहात. तुमच्यामुळे आम्ही हे घडत चाललेलो आहे. आणि थँक्यू त्यामुळे सर. मंजुश्री हिलिंग ॲपचं नाव दिवसेंदिवस करोडो लोकांपर्यंत पोहोचेल, याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेऊ. धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद सर. खूप धन्यवाद. नक्कीच तुमच्या सगळ्यांच्याच असण्याने मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट आहे. मंजुश्री म्हणजे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट नाहीये. मानेदादांनी मगा म्हटलं त्याप्रमाणे मंजुश्री म्हणजे काय, तर माझ्या नावाचाच अर्थ आहे आनंद देणारी व्यक्ती. म्हणजेच आनंदी आनंद सर्वीकडे. त्या ब्रह्मांडाने आपली ती जागाच त्यासाठी ठेवली आहे, की इतरांच्या आयुष्यामध्ये सगळीकडे आनंद पसरवावा. जोपर्यंत ब्रह्मांडाने दिलं आहे ताकद, तोपर्यंत छान कार्य करत राहू. जोपर्यंत युनिव्हर्स तथास्तु म्हणते आहे, करत राहू. बस. खूप काहीच नाही आहे. आपण छोटंसं आहे. छोटंसं काम करतो आहे आणि पुढे जातो आहे. अधिक तुम्ही आता काहीतरी म्हटलं, मी बोलताना विसरून गेली. मला काहीतरी सांगायचं होतं स्पेशल. बघा, परफेक्ट कोणीच नाही. मी पण नाही. सर्व अगदी गुरु, सद्गुरू सुद्धा. आपण या जन्मामध्ये आलेलो आहे. आपला सोल आहे. आपला एक आत्मा आहे. काय? माझा एक जो सोल आहे, माझा, तुमचा, आपल्या प्रत्येकाचा, हा सोल इथं काहीतरी आपण शिकण्यासाठी आलेलो आहे. मग शिकत असताना धावपळ करतो, धडपडतो, धडपडताना चुकतो आणि चुकांमधून अधिक शिकत जातो. बरोबर ना? म्हणजे काय, तर तुम्ही, मी, आपण कोणीच येथे परफेक्ट नाही आहोत. आपण प्रत्येक दिवशी स्वतःला अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. अधिक एक पाऊल पुढचं, एक पाऊल पुढचं. स्वतःला अधिक सद्गुणी करूया, अधिक सद्गुणी करूया, अधिक सद्गुणी करूया. मी सुद्धा स्वतःला अधिक प्रत्येक दिवसापेक्षा, कालपेक्षा आज अधिक चांगलं आपण कसं होऊ, याकडे मी मी पुढचं पाऊल टाकायचा प्रयत्न करत असते. आणि तुम्हाला सुद्धा हेच सांगते, की ठीक आहे, माफ करूया. मी खरंच परफेक्ट कशी असणार परफेक्ट? कारण मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये अनेक साऱ्या गोष्टी शिकायला आलेली आहे. एखादा सोल पुन्हा काय असते, मॅच्युअर्ड असतो, तो कमी चुका करतो. त्याच्या चुका करण्याची पद्धत वेगळी असते. एखादा इमॅच्युअर्ड सोल असतो, तो नवा-नवा आलेला असतो या पृथ्वी तलावर. तेव्हा नव्या लोकांकडून खूप साऱ्या चुका होतात की नाही, त्याच्याकडून खूप साऱ्या चुका होतात. पण चुका मात्र प्रत्येक सोल करतो. कारण तो येथे लेसन शिकायसाठी आलेला असतो. काय? कळलं संजय दादा? त्यामुळे हो. आपण परफेक्ट नाही आहे. मी पण नाही. सर्वच जण पृथ्वी तलावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून चुका होतच असतात. मग आपणही करतो. मग आपल्याला माफी हवी असते की नाही? तसं आपण लोकांना माफही करूया. आपण माफ केलं, की आपल्याला माफी मिळत राहील. कर्मबंधनातून मुक्ती होत राहील. माफ करा, माफी मागू आणि आपण हळू पुढे जात राहू. नक्कीच खूप धन्यवाद सगळ्यांना. अंतर्मनापासून धन्यवाद. पण तरी आता वेळ झालेलाच आहे. होऊनच जाऊ द्या. अर्चना, प्रत्येक रविवारी अर्चनानी शब्द दिलाय, की मॅम मी पुढचं अपग्रेड, मी पुढे काय प्रगती केली हे सांगणार आहे. आणि हा शब्द अर्चनाला द्यावाच लागेल. अर्चना आहात का तुम्ही अर्चू? आहेत आहेत. आहेत. हां. वेळ लागेल 1 मिनिट. आहेत आणि सगळ्यांसाठी खरंच खुशखबरच आहे. ओके. हां.
प्रत्येक दिवसाला आम्ही अधिक पुढचा प्रत्येक रविवारी मॅम मी अधिक जास्त प्रगती केलेली सांगणार आणि अर्चना सांगायला तयार आहेत. बोला अर्चना पटकनी. आत्मा नमस्ते मॅडम. घरी आत्मा बर्थडेचं नमस्ते. सेलिब्रेशन तरी बोलायला सांगितलं म्हणून बोलते. पण जेव्हापासून मी जॉईन झाले ना तेव्हापासून माझ्यामध्ये खूप म्हणजे खूप बदल आहे. खूप. आणि परवा दिवशी तर नाही का मॅडमनी ग्रँड मास्टरला आल्यापासून मॅडमनी स्वतः मला रेकी दिली. तर मला आहे ना मागच्या म्हणजे बॅक साईड पासून आहे ना करंट लागायला लागले नाही का, म्हणजे पाय हालचाल वगैरे जाणवायला लागली मला. खूप छान. बोटं पण हालायला लागले. बोट पण हालायला लागले. आणि पाय पण कालपासून पण पाय वजन आलंय. पाय असे जड लागायला लागलेत मला कालपासून पण. खूप छान. म्हणजे माझ्या आज तर आहे ना मॅम, म्हणजे खरं सांगते, मी तुम्हाला हे नंतर उद्या सरप्राईजच देणार होते, काय काय ठरवलं होतं सांगायचं, पण ठीक आहे चला आजच सांगायला नाही का ब्रह्मांडाने सांगितलं, चला आजच सांगू दे, सगळेजण आहेत. पण माझ्या पायांच्या पुढच्या बोटात आहे ना, म्हणजे आपले पाय आहेत ना, पायाच्या पुढच्या बोटात खूप एनर्जी आली माझ्या, खूप असे मला पूर्ण जाणवतात ते खूप. पूर्ण आणि मी हे पायामध्ये पण. उद्या मी उद्या हे सांगणार होते, असं सरप्राईज देणार होते खूप छान. आणि मी काल उद्या काय व्हिडिओ म्हणत माहितीये का, काल क्लासमध्ये म्हणत परवाच्या दिवशी तुम्ही मला रेकी दिली नाही ना, नाहीतर माझा पाय आज हल्ला असता. मग आम्ही बाबा हो. आवर्जून दिली. म्हटलं आणि उद्या पाय हलणार. आणि मी उद्या उद्या आहे ना व्हिडिओ काढून तुम्हाला ग्रुपवर नाही, पर्सनली मी सेंड करणार होते तुम्हाला माझा पाय कसा होत होते. खरंच मी ठरवलं होतं आज हे सगळं. सगळं होणार. तुम्ही चालणारच आहे. काळजी करू नका. अर्चू. नाही नाही अजिबात नाही. मला तर आता नाही, उलट असं फील होते मला. मी उठते, बसते, काम करते, कार्यक्रमाला आज सगळं व्हिज्युअलायझेशन होते मला आता प्रत्यक्षात, म्हणजे रिअलिटी मध्ये खूप खूप छान सुंदर. वाटतं. पण आहे खूप छान. ना मेडिटेशन मध्ये खूप खूप पॉवर आहे मॅम, खरंच. आणि तुमच्या शब्दात हे खरं आहे. इतका तुमचा थँक यू शब्द मॅम, युनिव्हर्स. तुमचा प्रत्येक शब्द आहे ना मनाला आहे ना, म्हणजे हृदयाला आर पार करून जातो. हॅलो. ऐकते मी, ऐकते. तुमचा प्रत्येक शब्द हृदयाला आर पार करून जातो. तुमचं एक एक वाक्य हो जाएगा, क्षणोक्षणी सेकंदाला मला तो आठवतो. थोडं काही मला वाटलं ना निगेटिव्ह, काय वाटलं, थोडी अपसेट झाली, हो जाएगा, अभी ये भी हो रहा है, अभी हो जाएगा, प्रत्येक क्षणोक्षणीला मला तो आठवतो. आणि मी कधी असं बसले ना, रिचा माझी मुलगी म्हणते चल ना शाळेत, असं तसं, मला तुमचं एक वाक्य आत्ता पण ह्या क्षणाला पण आठवतं, हरकत नाही, ठीक आहे ना, आत्ता नाही तर थोड्या वेळाने जाईल, उद्या जाईल, पण जाईल नक्की शाळेत तिच्या बरोबर. असं इतकी नक्की. पॉवर देते ना ते शब्द, मला खूप देतात. आणि खूप छान धन्यवाद. मेडिटेशन मध्ये पण खूप हे, आणि करून घेते ब्रह्मांड माझ्याकडून, खरंच करून घेते. खूप त्रास होतो मला, पण स्टॅमिना खूप वाढलाय. आणि जसं मेडिटेशन वगैरे करते ना, तशी माझ्यात एनर्जी खरंच भरभरून द्यायला लागले मला ब्रह्मांड. जे मला अशक्य होतं, पेन इतके दिवस मी पेनची वाट बघत होते. काही काही जणांना वेदना नको, पण मला वेदनांची गरज होती. आता मला पूर्ण पूर्ण बॅक पेन, म्हणजे पूर्ण स्पायनल कॉर्ड, नर्वस सिस्टीम मध्ये पेन होत आहेत. आणि हे माझ्यासाठी गुड न्यूज आहे. नक्कीच. खूप छान. डॉक्टर साहेब काय म्हणसाल, आता या प्रोसेस नंतर काय मिरॅकल्स होऊ शकतात पुढचे? किंवा काय किती ह्या सगळ्या प्रोसेसला? आता त्यांच्या पायाची बोटं पण बऱ्यापैकी हालचाल करायला लागली आहेत. किती मेडिटेशन करतायत दररोज? भरपूर होतात. 13, 14, 15 तर होतातच. मग 100% तुम्ही बऱ्याच होणार. 100% बऱ्या होणार. काहीही होऊ शकतं मिरॅकल. मेडिटेशननी काही होऊ शकतं. हो हो, आत्ताच्या जेनेटिक ह्याच्यात लेव्हल खूप जीन्स खूप खूप बदलतात. चेंजेस होणार. जीन्स बदलतात. हे सायन्सनी प्रूव्ह केले. जीन्स बदलतात. मग हे तर तुमचं शरीर आहे. हो शरीरातला तर तो बदल घडून येणारच आहे 100%. आणि तुम्हाला ते आता व्हिज्युअलाइज व्हायला लागलं म्हटल्यावर 100% होणार आहे ते. हो. मेडिटेशन खूप म्हणजे मला आरामात आरामात. हो, मागचा भाग वगैरे जाणवत नव्हता, पण आता तो सेन्सेशन असल्यासारखा फील पण होतो मला, खरंच होतो. 100% होणार. 100% होणार. आणि ही मेडिटेशन मध्ये खरंच पॉवर आहे. आणि मेडिटेशन मध्ये तर आहे, पण मॅडमच्या प्रत्येक शब्दात माझ्यासाठी पॉवर. शब्दात खूप ताकद आहे. खूप मॅडम धन्यवाद. मॅडमच्या मेडिटेशन मध्येच पॉवर आहे. पॉवरफुल मॅडम मध्ये मेडिटेशन. पण आहे. हो. आणि पॉवर बॉल पण करत जावा.
पॉवर बॉलच माझे 7-8 होतात दिवसातून. हो मेडिटेशनच पॉवरफुल आहे. हम्म. खरं एक नंबर. काय माहितीये का केवढं आहे ना मॅम, त्या विना म्हणतात मॅडम मला ते 5 करतात माझे 5 झालेच पाहिजे. हा, एक जण म्हणते मॅम त्यांनी 5 केले ना मी आता 7च करणार. इकडे 13 वर गेले आहेत. म्हणजे ना रेकॉर्ड तोड असं बरेच जण काय म्हणतात मग नवीन येणारे सदस्य माहितीये का मॅडम तुमच्याकडे खूप मेडिटेशन करावं लागतात. मी त्यांना सांगते हे बघा एक केलं तरी चालते पण हे सगळे सदस्य आहेत ना हे उत्स्फूर्तपणे एवढे मेडिटेशन करतात. खूप छान. खूप मस्त. खरंच तुमचे खूप धन्यवाद. सगळ्यांच्या अंतर्मनापासून धन्यवाद. तुम्ही विश्वास ठेवता, ऊर्जा तुम्हाला सोबत देते. तुमचा विश्वास जिंकतो. हं? म्हणून पुढे जा, पुढे जा, पुढे जा आणि असाच आनंद घ्या. असेच काय म्हणूया 10:30 वाजले तरी कोणी शेअरिंग बंद करायला तयार नाही आहे. मी असं म्हणेल ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा आणि या सगळ्यांनी घेतले ना तसे अनुभव घ्या. या आपला इथं नंबर दिला आहे बघा, नंबर देते आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. कशाला? WhatsAppला मेसेज करा आणि तुम्हाला एक WhatsApp ग्रुपची लिंक येईल. ती लिंक जॉइन करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करून घ्या. आज हे सगळे सदस्य चर्चा करत आहेत. उद्या तुम्ही सुद्धा या चर्चेचा एक भाग असाल. उद्या तुम्ही सुद्धा असंच शेअरिंग करायला असणार एवढा मी शब्द देते. आणि मी शब्द देते याचा अर्थ मी माझ्या वतीने नाही देत बरं काय. मी कोण? मी या ब्रह्मांडाच्या वतीने शब्द देते तुम्हाला. कारण ब्रह्मांड सगळ्यांनाच देतं मला माहिती आहे. माझा ब्रह्मांडावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाने मी तुम्हाला सांगते, तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये असाच बदल होणार. थँक यू, थँक यू, थँक यू युनिव्हर्स. खूप धन्यवाद. थँक यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते सर्वांना. मॅडम आत्मा नमस्ते मॅडम. नवीन सुरू होणारी बॅच पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होणार हे मात्र मी सांगते. लगेच या आठवड्यामध्ये नाही किंवा जर गुरुवार शुक्रवारी बॅच सुरू करण्याची तशी संधी मिळाली तर मी तसा मेसेज ग्रुपला टाकेल. ओके.